नमः ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। तर आज आपण जे नेहमी पुस्तक वाचतो ते पुस्तक आज वाचणार नाहीये। आज एक स्पेशल प्रेझेंटेशन आपण बघणार आहोत आणि समजावून घेणार आहोत की जप हा का करायचा असतो, कशासाठी करायचा असतो, अगदी सायंटिफिकली वैज्ञानिक दृष्टिकोनातून। सायंटिफिकलीचा अर्थ आहे श्रीमद भागवतमच्या द्वारे। श्रीमद भागवतम हे कम्प्लिटली सायंटिफिक आहे। थोडंसं टेक्निकल असणार आहे आजचा विषय, त्यामुळे थोडंसं बोर झालं तर माफ करा। समजलं नसेल कुठलीही गोष्ट तरी विचारा, थोडीशी मदत होईल आपल्याला समजायला, म्हणूनच मी हे प्रेझेंटेशन तयार केलं। तर तुम्ही फोन बाजूला ठेवून ऐकत असाल तर फोनच्या स्क्रीनकडे थोडंसं लक्ष द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय चाललेलं आहे। हा ओरिजिनली याच्यावरती रिसर्च करून सगळं शोधून काढलेलं आहे परमपूज्य भक्ती विज्ञान गोस्वामी महाराज यांनी, त्यामुळे याचं सगळं क्रेडिट त्यांना जातं। त्यांचे लेक्चर्स तुम्ही ऐकू शकता। त्यांचे लेक्चर्स मात्र या विषयावरती 10 तासाचे आहेत। टोटल काहीतरी 5 लेक्चर आहेत 10 तासाचे। ते सगळं थोडंसं मी कॉम्पॅक्ट करायचा प्रयत्न केलाय। तुम्हाला जर ते ओरिजिनली ऐकायचं असेल तर मला माहिती नाही कुठे मिळेल, कारण मी जवळजवळ 10 वर्षापूर्वी हे ऐकलेलं। परंतु इंटरनेटवरती तुम्ही सर्च करून बघू शकता, लिबरेशन थ्रू साऊंड म्हणून, मे बी सापडेल तुम्हाला। तर आपण सगळे जप करतो, सुरुवात करूया आपण सगळे जप करतो, बरेच वर्ष करत आहोत। बऱ्याच जणांना जपामध्ये थोडीफार प्रगती झाल्यासारखी वाटते, बऱ्याच जणांना अजूनही कुठेच काही झाल्यासारखं वाटत नाही। बऱ्याच जणांची खूप चुकीची कल्पना आहे की जप करतोच कशाला आपण, किंवा केलाच का पाहिजे, किंवा हाच मंत्राचा जप का केला पाहिजे, ही देखील बऱ्याच जणांच्या मनामध्ये चुकीची कल्पना आहे। तर आपण आज श्रीमद भागवतम मध्ये, ऍक्च्युली हे एका स्कंदामध्ये नाही आहे, 2-3 वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेलं आहे, त्यातला संदर्भ घेऊन आपण हे समजावून घेणार आहोत। आणि पूर्व आचार्यांनी, विशेष करून आपले पूर्व आचार्य श्रील प्रभुपाद, हे आपल्याला त्यांच्या पूर्व आचार्यांच्या तात्पर्यांमधून समजावून सांगतात की ही भानगड काय आहे। तर ते थोडंसं आपण समजावून घेणार आहोत। विशेष करून प्रभुपाद तात्पर्य वापरतात श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांचं। तर श्रीमद भागवतमच्या 3ऱ्या स्कंदामधल्या 26व्या अध्यायामधील 32व्या श्लोकामध्ये भगवंत सगळ्यात सुरुवातीला एक महत्वाचा पॉइंट याच्याबद्दलचा सांगतात, तो आपण वाचूया आणि त्याच्यानंतर मग चर्चा करायला सुरू करूया। मी श्लोक वाचत बसणार नाही, डायरेक्टली मी भाषांतर वाचतो। या श्लोकाचा अर्थ आहे, भाषांतर आहे, परमपुरुष भगवंतांच्या लैंगिक ऊर्जेने अज्ञानातील अहंकार उत्तेजित होतो, तेव्हा सूक्ष्म तत्व ध्वनी प्रकट होतो आणि ध्वनीपासून आकाश आणि श्रवण शक्ती निर्माण होते। ध्वनीपासून ध्वनी तयार होतो आणि ध्वनीपासून श्रवण शक्ती आणि सूक्ष्म आकाश आणि श्रवण शक्ती निर्माण होते। आता इथे श्रीमद भागवतम मध्ये या संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती कशी केलेली आहे
हे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या स्कंदामध्ये 10-15 वेळेला रिपीट करून सांगितलेलं आहे. तर इथे जे सांगितलेलं आहे ते आपल्यासाठी आज महत्वाचं आहे. याच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, वेदांत सूत्रात असेही म्हटले आहे की ध्वनी हा सर्व भौतिक वस्तूंचा उगम आहे आणि ध्वनीने या भौतिक अस्तित्वाचे विघटन देखील होऊ शकते, होते आहे. अनावृत्ती शब्दात म्हणजे ध्वनीद्वारे मुक्ती, संपूर्ण भौतिक अभिव्यक्ती ध्वनीपासून सुरुवात झाली आणि ध्वनीमध्ये विशिष्ट सामर्थ्य असल्यास भौतिक गुंतागुंतही संपवू शकतो. हे करण्यास सक्षम असलेला विशिष्ट ध्वनी म्हणजे दिव्य स्पंदन हरे कृष्ण. भौतिक गोष्टींमधला आपला गुंता भौतिक ध्वनीपासून सुरू झाला आहे. आता आपण तो ध्वनी आध्यात्मिक बोधाने शुद्ध केला पाहिजे. तर याच्यामध्ये 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी हे मराठी थोडस समजायला खूप कठीण जातं. आज मी भागवतम काढलं नाही, मी स्वतःच भाषांतर केलं. माहिती नाही भागवतम मधलं इझी होत झालं असतं की नाही. पण यामध्ये 2 महत्वाच्या, अत्यंत महत्वाच्या गोष्टी भगवंत सांगतात. त्याच्यावरती आपण आज आपल्याला पूर्णपणे अभ्यास करायचा आहे. त्या 2 महत्वाच्या गोष्टी म्हणजे, पहिली गोष्ट, ध्वनीपासून हे ब्रह्मांड निर्माण केलं जातं आणि ध्वनीमुळेच हे ब्रह्मांड नष्ट पण केलं जातं. नंबर 1. नंबर 2, ध्वनीमुळेच आपली या जगातली गुंतागुंत निर्माण होते आणि ती आपली ही या जगातली गुंतागुंत ध्वनीद्वारेच आपण नष्ट करून मुक्त होऊ शकतो. लक्षात आलं सगळ्यांच्या? 2 इम्पॉर्टंट कन्सेप्ट याच्यामध्ये, कल्पना याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. ध्वनीद्वारेच हे जग निर्माण होतं आणि जग नष्ट पण करता येतं. ध्वनीद्वारेच आपली स्वतःची इंडिव्हिज्युअल, माझी वैयक्तिक गुंतागुंत निर्माण होते. सगळ्यांची नाही, माझी स्वतःची एकट्याची वैयक्तिक गुंतागुंत देखील ध्वनीमुळेच निर्माण होते आणि ध्वनीमुळेच ती आपल्याला नष्ट करून मी या गुंतागुंतीतून मुक्त होऊ शकतो. 2 गोष्टी श्रील प्रभुपाद इथे सांगतात. आता हे बायबलमध्ये देखील दिलेलं आहे. आधुनिक शास्त्रज्ञ देखील मान्य करतात की प्रत्येक गोष्टीला ध्वनी आहे. भौतिक शास्त्रामध्ये तुमच्यापैकी कोणी अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षात येईल की या जगातल्या प्रत्येक गोष्टीला एक फ्रिक्वेन्सी असते. शास्त्रज्ञ लोक प्रत्येक गोष्टीचं विघटन करून बघतात आणि ऍटम लेवलला गेल्यानंतर इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्स एका ठराविक कक्षेमध्ये फिरत असतात, व्हायब्रेट होत असतात. प्रत्येक गोष्ट व्हायब्रेट होत असते, ध्वनीशिवाय काहीही चालत नाही. आता याची ही सुरुवात आहे. मी बाकीचे पुढचे श्लोक वाचणार नाही, परंतु इथे हे भगवान कपिल देव बोलत आहेत. ऍक्च्युली हे सांगतात की या जगातली प्रत्येक गोष्ट ध्वनीद्वारे निर्माण होते. तसेच या जगात आपण अडकतो देखील ध्वनीमुळे. ध्वनी म्हणजे काय? आता इथून पुढे मी ध्वनी म्हणणार नाही, तुम्हाला थोडस सारखं ध्वनी 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 म्हणल्यापेक्षा मी म्हणेन आवाज, साऊंड. मराठीमध्ये साऊंड लवकर कळते आज. साऊंडनी सगळं निर्माण झालंय, साऊंडनी सगळं नष्ट होतं. आपली गुंतागुंत साऊंडनी निर्माण झाले आणि ती गुंतागुंत सोडवायची असेल तर दिव्य साऊंडचा आपण वापर केला पाहिजे, दिव्य ध्वनीचा वापर केला पाहिजे. श्रील प्रभुपाद थोडीशी इथे हिंट देतात की ही दिव्य ध्वनी आहे हरे कृष्ण महामंत्र. परंतु हरे कृष्ण महामंत्रच का, तीच का दिव्य ध्वनी आहे हे आपण बघणार आहोत. त्यानंतर एकदम 11व्या स्कंदामध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धवला उद्देशून बोलतात. तर त्याच्यामध्ये ते म्हणतात 11व्या स्कंदाच्या 12व्या अध्यायामध्ये 11व्या स्कंद बरोबर 11व्या स्कंदाच्या 12व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकामध्ये उद्धव भगवान श्रीकृष्णांना हेच प्रश्न विचारतो की मला काही कळालेलं नाही, थोडंसं समजावून सांगता का? आणि मग भगवान श्रीकृष्ण समजावून सांगतात. उद्धवला जे उपदेश दिलेले आहेत भगवान श्रीकृष्णांनी ते अत्यंत महत्वाचे आहेत. भगवान श्रीकृष्णांनी डायरेक्टली या जगात असताना डायरेक्टली उपदेश दोघांना दिले आणि ते दोघांना दिलेले दोन्ही उपदेश अत्यंत महत्वाचे आहेत. तीच कृष्ण कथा आहे. पहिलं म्हणजे अर्जुनाला दिलेले उपदेश आणि दुसरं म्हणजे उद्धवला दिलेले उपदेश.
उद्धवला. तर या 17व्या श्लोकामध्ये भगवंत काय म्हणतात, मी श्लोक वाचत नाही, फक्त श्लोकाचा अर्थ वाचतो. परमपुरुषोत्तम भगवान म्हणाले, माझ्या प्रिय उद्धवा, परमेश्वर प्रत्येक जीवाला जीवन देतात आणि प्राणवायू आणि अदीम ध्वनी कंपनासह हृदयात स्थित आहेत. ध्वनी कंपन हा शब्द महत्वाचा आहे, म्हणून मी तो रेड कलर केलेला आहे बघा. भगवंतांना, प्रभूला त्यांच्या सूक्ष्म रूपात हृदयातच एखाद्याच्या मनाने पाहिले जाऊ शकते, कारण भगवान सर्वांच्या मनावर नियंत्रण ठेवतात, अगदी भगवान शिवजींसारख्या महान देवताही. परमेश्वर देवाच्या विविध नादांचे स्थूल रूप देखील परमेश्वर वेदांच्या विविध नादांचे स्थूल रूप देखील धारण करतात. नाद म्हणजे परत ध्वनी. लहान आणि दीर्घ स्वर आणि वेगवेगळ्या स्वरांच्या व्यंजनांनी बनलेले असतात. आवाज, लहान स्वर, दीर्घ स्वर, वेगवेगळी व्यंजन. तर हे आपण टेक्निकली थोडस सायंटिफिकली आज याच्यावरती चर्चा करून समजावून घेणार आहे. आणि त्यानंतर ते पुढच्या श्लोकामध्ये उद्धवला म्हणतात की जळत्या लाकडाच्या काड्या जोमाने एकत्र चोळल्या, एकमेकांवरती घासल्या जातात तेव्हा हवेच्या संपर्कात उष्णता निर्माण होते. नंबर 1, उष्णता निर्माण होते आणि आगीची ठिणगी दिसते. एकदा आग पेटली की त्यावरती तूप टाकले जाते आणि आग मोठ्याने पेटते. त्याचप्रमाणे मी वेदांच्या ध्वनी कंपनात प्रकट होतो. परत एकदा इथं आलेला आहे ध्वनी. तर ही पूर्ण जी गोष्ट आहे ती आपल्याला आज व्यवस्थितपणे समजावून घ्यायची. तर दोन कल्पना मी सांगितल्या. ध्वनीतूनच हे जग निर्माण होतं, ध्वनीमुळेच नष्ट होतं. ध्वनीतूनच माझं स्वतःचं वैयक्तिक जग निर्माण होतं, गुंतागुंत निर्माण होते, आणि ध्वनीतूनच ही ती मला नष्ट करता येते, मुक्त होता येतं. तर भगवान श्रीकृष्ण सांगतात की या सृष्टीच्या निर्मितीपूर्वी ओरिजिनल साऊंड माझ्या मुखातून येतो, तो म्हणजे ओम. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हे ऐकलेलं आहे. रिसेंटली मला वाटतंय अमेरिकेच्या अंतराळ संशोधन केंद्राने, नासाने देखील अंतराळामध्ये माइक्स वगैरे लावून हे सिद्ध केलं की अंतराळामध्ये कंटिन्युअसली ओमचा आवाज येत असतो. ओम. आपल्याला पण हे माहिती आहे, हो की नाही? भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतात की ओमकार मी आहे. आपण करणार आहोत अभ्यास भगवद्गीतेचा, परंतु भगवान श्रीकृष्ण एका श्लोकामध्ये डायरेक्टली सांगतात की ओमकार मी आहे. आणखीन एका श्लोकामध्ये भगवद्गीतेच्या ऍक्च्युली भगवंत सांगतात की ओमकाराच्या सुरुवातीला देखील एक आवाज असतो, तो म्हणजे अ. तो अ देखील मी आहे. कोणी कोणी भगवद्गीतेचा अभ्यास केलेला आहे, आपल्या मागच्या क्लासमध्ये होते, त्यांना हे माहिती आहे. अक्षर अ मी आहे. आता हा अक्षर अ म्हणजे आजकाल आपण सगळे कॉन्व्हेंटमध्ये इंग्लिश मिडियमला जातो, त्यामुळे इंग्रजीतला ए आणि संस्कृत मधला ए याचा काही संबंध नाही आहे बरं का. त्यामुळे या ओम मध्ये 3 अक्षर असतात. ऍक्च्युली 3 अक्षर असतात, परंतु ते म्हणताना एकाच ध्वनीने प्रकट होतात. कोणकोणती 3 अक्षर असतात? बऱ्याच जणांना तुम्ही अभ्यास केलेला असेल तर माहिती असेल. ओमची सुरुवात होते अ ने. भगवंतांच्या मुखातून पहिल्यांदा अ हा अक्षर येतो. भगवंत म्हणतात मी अ आहे. अ आणि मग हळूहळू त्याचं रूपांतर आपल्याला उ मध्ये करायचं असतं. इंग्लिशमध्ये लिहिताना ए, यू आणि एम असं लिहिलं जातं. बऱ्याच जणांना आजकाल ही माहिती नाही. आजकाल सगळीकडे इंग्लिशमध्ये देखील सगळीकडे ओ आणि एम एवढंच लिहिलं जातं, ओम. ऍक्च्युली ओम मध्ये ओ नाहीच आहे. ओम मध्ये ए, यू आणि एम असतं. म्हणजेच संस्कृतमध्ये अ, उ आणि म असतं. आणि अ आणि उ एकत्र म्हटल्यानंतर ओ हळूहळू तयार होतो. असं काही डायरेक्टली पण तयार होत नाही. ही संस्कृतची खासियत आहे. संस्कृत ही सगळ्यात सायंटिफिक लँग्वेज आहे. इंग्लिश सगळ्यात बोगस लँग्वेज आहे. बाय द वे, तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो. म्हणजे बाकीचे फ्रेंच, जॅपनीज, चायनीज या सगळ्या भाषांशी तुलना केल्यानंतर देखील जगभरामध्ये सगळे मान्य करतात इंग्लिश सगळ्यात बोगस भाषा आहे. कुठल्याही भाषेमध्ये जनरली 2 व्यंजन एकानंतर एक कधी येत नाही.
संस्कृतमध्ये पण खूप रेअरली येतात. ओम हा एकच शब्द आहे जिथे दोन व्यंजन एकानंतर एक येतात, अ आणि उ. परंतु त्याचा आवाज मात्र अ उ असा होत नाही. तो जेव्हा त्या सायंटिफिक पद्धतीमध्ये म्हटला जातो तेव्हा त्याचा आवाज आपोआप ओ मध्ये कन्वर्ट होतो. म्हणून अ ने सुरुवात, भगवंत म्हणतात अ हा पहिला आवाज माझ्या मुखातून येतो, तो हळूहळू ओ मध्ये कन्वर्ट होतो आणि अम म्हणजे एम नव्हे, लिहितो आपण एम, परंतु अम म्हणजे अनुस्वार ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, संस्कृतमध्ये. आणि हा जेव्हा अनुस्वार तयार होतो तेव्हा ही जग तयार होतं. ओम, संपूर्ण ब्रह्मांड तयार होतं. हे कसं होतं, काय होतं हे भगवंत करू शकतात, आपण करू शकत नाही. आणि याला प्रायमरी किंवा बेसिक प्राथमिक सृजन लीला म्हटली जाते. भगवद्गीतेमध्ये, भागवतामध्ये दोन प्रकारची निर्मिती, सृजन म्हणजे ब्रह्मांडाची निर्मिती दोन प्रकारे होते. पहिल्यांदा भगवंत निर्माण करतात आणि मग ब्रह्माजींना नेमतात आणि मग ब्रह्माजी उरलेलं सगळं निर्माण करतात. त्याला विसर्ग किंवा द्वितीय निर्मिती असं म्हटलं जातं. तर प्राथमिक निर्मिती भगवंत या ओमनी करतात. बायबलमध्ये देखील म्हटलेलं आहे, भगवंतांनी नाव घेतलं आणि ते तयार झालं. तर हे ओम हे भगवंतांच्या ध्वनी स्वरूपाचं पूर्णपणे प्रतिनिधित्व करतं. म्हणून बघा, बऱ्याच श्लोकांमध्ये, बऱ्याच मंत्रांमध्ये आणि बरेच योगी लोक देखील ओम या ओंकारावरती ध्यान करतात. ते काही चुकीचं नाहीये, ऍब्सोल्युटली चुकीचं नाहीये. परंतु ओंकाराचा सायंटिफिकली उच्चार करणे कलियुगातल्या लोकांना जमत नाही. त्याला खूप प्रॅक्टिस लागते, खूप हजारो वर्षाची प्रॅक्टिस लागते आणि मन इंद्रिय सगळी संयमित ठेवून म्हणावं लागतं. मग कलियुगामध्ये आपल्याला सांगितलं आहे हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला, हो की नाही? हे आपण काल वाचलं, बऱ्याचदा आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो. मग जर ओम हा ओंकार 3 व्यंजनांनी बनलेला, तिन्ही व्यंजन आहेत बरं का, अ उ आणि अनुस्वार. अनुस्वारला पण देखील आपण व्यंजनच म्हणतो. तुम्ही म्हणून बघा, हे तिन्ही एकत्र म्हटले की ओम तयार होतो. आणि हीच सायंटिफिक पद्धती असते ओम म्हणायची. आणि अ जो असतो तो आपल्या बेंबीतून आला पाहिजे, मग हळूहळू त्याचं ओ मध्ये रूपांतर होतं आणि शेवट म मध्ये होतं. आणि याची पण एक पद्धती असते की अ किती वेळ म्हटला पाहिजे, उ किती वेळ म्हटला पाहिजे आणि म जो अनुस्वार आहे तो किती वेळ म्हटला पाहिजे. अ जो आहे तो जिभेचा किंवा ओठांचा कुठेही टच न होता आलेलं पहिलं व्यंजन असतं आणि ते भगवंत स्वतः म्हणतात की मी अ आहे. तुम्ही ऐकले बऱ्याच. उ आणि मच्या वेळेला मात्र तोंड पूर्णपणे बंद होतं. तर हे संपूर्ण ओम जे आहे ते भगवंतांचं रिप्रेझेंटेशन आहे, भगवंतच आहेत. जेव्हा ओमचा आपण अशा प्रकारे ध्यान करतो, जप करतो, तेव्हा भगवंतांचं ध्यान करतो. ऍक्च्युली 8व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या मला वाटते 13व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात देखील, जो कोणी माझ्या ओंकाराचा ध्यान करतो. परंतु ते कठीण आहे, या कलियुगामध्ये ते अत्यंत कठीण आहे. म्हणून आपल्या आचार्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने शास्त्रातून शोधून हे आपल्याला सांगितलं की हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे. आता हा हरे कृष्ण महामंत्र जो आहे तो विशिष्ट मंत्र आहे. या संपूर्ण वेदांमध्ये कुठेही तुम्हाला असा मंत्र सापडणार नाही जो एकाच वेळी भगवंतांचं नाम पण आहे आणि भगवंतांचं मंत्र पण आहे. आणि त्याच वेळी आपल्याला प्रभुपाद 1000 वेळा सांगतात, त्याच वेळी भगवान स्वतः देखील आहेत. म्हणून आज आपण हे वैज्ञानिकरित्या याचा अभ्यास करून हे शिकणार आहोत की हरे कृष्ण महामंत्र जर स्वतः भगवान असतील तर ते मला दिसत का नाहीत आणि ते दिसायला मला काय केलं पाहिजे. प्रभुपाद बऱ्याचदा सांगतात
कृष्ण नाव आणि कृष्ण वेगळे नाहीत. जेव्हा तुम्ही कृष्ण म्हणता तेव्हा तिथे कृष्ण असतात. त्यामुळे हरे कृष्ण महामंत्र म्हणतो तेव्हा प्रभुपाद म्हणतात आपल्या जिभेवरती कृष्ण असले पाहिजेत, आपल्या कानामध्ये कृष्ण असले पाहिजेत, आपल्या हृदयामध्ये कृष्ण असले पाहिजेत, आपल्या डोळ्यासमोर कृष्ण असले पाहिजेत, परंतु जनरली आपल्याला त्याची अनुभूती येत नाही. बरोबर आहे ना? तुमच्यापैकी काही जणांनी आले असेल, मला तर अजून देखील आलेली नाहीये. मग चुकतंय कुठे, काय प्रॉब्लेम आहे, आपलं जप करण्यामध्ये चुकतंय कुठे, हे ह्याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. आता हा जो हरे कृष्ण महामंत्र आहे तो खूप विशिष्ट आहे. तुम्ही बघा, तुमच्यापैकी काही जणांना बाकीचे मंत्र पण माहिती असतील. कुठले कुठले मंत्र आहेत? बरेचसे मंत्र आहेत. महामृत्युंजय मंत्र, गायत्री मंत्र, किंवा द्रौपदी जेव्हा भगवंतांना पुकारते, ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणात केशकालाय गोविंदाय नमो नमः. तर हे आपण भागवतमच्या सुरुवातीला भगवंतांचं आवाहन करतो, ओम नमो भगवते वासुदेवाय. तर संस्कृतचा हा नियम असतो. थोडस मी टेक्निकल होते मला माहितीये, परंतु लक्षपूर्वक ऐका. संस्कृतचा हा एक नियम असतो की एखाद्याला आवाहन करायचं असेल तर तेव्हा त्याचं डायरेक्टली नाव घेतलं जात नाही. इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये तर डायरेक्टली नावच घेतलं जातं. इंग्लिशचं व्याकरणच तसं आहे. परंतु संस्कृतचं व्याकरण असं आहे की जेव्हा एखाद्याचं आवाहन करायचं असतं तेव्हा त्याचं नाव थोडंसं बदलून घेतलं जातं. म्हणून आपल्याला बऱ्याच मंत्रामध्ये तुम्हाला दिसेल वासुदेवाय, कृष्णस्य, कृष्णम वंदे जगद्गुरु. तर हे कृष्णम, कृष्णस्य, कृष्णाय हे सगळे मंत्राचे स्वरूप असतात. या सगळ्यांना मंत्र म्हटलं जातं. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः. आपण असं मंत्रामध्ये कधीच म्हणत नाही ओम नारायण नमः, ओम कृष्ण नमः, भगवते वासुदेव नमः, नाही. परंतु हा एकच मंत्र शास्त्रामध्ये असा आहे जिथे हे व्याकरण चुकल्यासारखं वाटतं आपल्याला. इथे फक्त नाव आहेत. हरे म्हणजे श्रीमती राधाराणी, कृष्ण म्हणजे भगवान श्रीकृष्ण, राम म्हणजे राम किंवा बलराम, दोन्ही पण तुम्ही अर्थ घेऊ शकता. फक्त नाव आहेत. परंतु शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, आता आपण जो श्लोक वाचला 11व्या स्कंदातला, त्याच्या तात्पर्यामध्ये श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की हा परफेक्ट ओम आहे. मग हे कसं काय? प्रभुपाद आपल्याला समजावून सांगतात की ओमचा आपण अभ्यास केला. ओम मध्ये भगवान स्वतः आहेत. कुठे आहेत? भगवद्गीतेत भगवान म्हणतात अक्षर मी आहे. उ जो अतून उ येतो, ऊ ने सुरुवात होत नाही, अतून ऊ येतो, त्या ऊला आपले पूर्वाचार्य म्हणतात भगवंतांच्याकडून मधून आलेली भगवंतांची शक्ती. भगवंतांची शक्ती. आणि जेव्हा ते अनुस्वारामध्ये त्याचा एंड होतो तेव्हा भगवंतांच्या शक्तीतून हे सगळं ब्रह्मांड निर्माण करतात आणि त्याचं कंप्लीट होतं. ते कंप्लीट ओम होतं. तर हा जो मंत्र आहे हरे कृष्ण महामंत्र, याच्यामध्ये आपण इझिली पाहू शकतो की भगवंत स्वतः आहेत. कुठे आहेत? हरे कृष्ण मंत्रामध्ये कृष्ण, राम दोन्ही भगवान स्वतः आहेत, म्हणजेच आहे. भगवंतांची शक्ती आहे. कुठे आहे? हरे. हरे म्हणजे श्रीमती राधाराणी. श्रीमती राधाराणी ही भगवंतांची प्राथमिक शक्ती आहे. प्रायमरी, प्रथम शक्ती, प्रथम आणि मोस्ट इम्पॉर्टंट शक्ती. आणि कधी कधी असं म्हटलं जातं की श्रीमती राधाराणी ही एकच शक्ती आहे भगवंतांची. बऱ्याचदा आपण ऐकतो संदीप शक्ती, संदिनी शक्ती, लादिनी शक्ती, हो की नाही? किंवा भूमिरपो नलो वायू खम मनो बुद्धिरेवचा, भौतिक शक्ती, पराशक्ती, अपराशक्ती, बाह्य शक्ती, अंतरशक्ती. आणि कधी कधी आपल्याला असं सांगितलं जातं की भगवंतांच्या अनंत शक्ती आहेत. परंतु ह्या सगळ्या अनंत शक्ती ह्या श्रीमती राधाराणींपासूनच येतात. श्रीमती राधाराणी ही भगवंतांची प्राथमिक आणि एकमेव शक्ती आहे, जिला लादिनी शक्ती म्हटलं जातं. तर या हरे कृष्ण महामंत्रामध्ये भगवंत स्वतः आहेत, भगवंतांची शक्ती आहे, बरोबर? हरे आहे. परंतु
याच्यामध्ये किंवा भगवंतांच्या शक्तीपासून जे बनवलेलं आहे ते नाही, हो की नाही. मग आपल्याला विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपले आचार्य सांगतात की हा एकच श्लोक असा आहे जो प्रत्येक व्यक्तीला स्वतःला म्हणावा लागतो, तेव्हा हे मंत्र पूर्ण होतं. तोपर्यंत हे मंत्र अर्धवट असतं. बाकीचे सगळे जे मंत्र आहेत ते पूर्ण असतात आणि ते तुम्ही ब्राह्मणाकडून म्हणून घेऊ शकता, दक्षिणा देऊन म्हणून घेऊ शकता, दुसरे कोणी म्हटले तरी चालतं तुमच्या हितासाठी. परंतु हा एकच श्लोक असा आहे ज्याच्यामध्ये कृष्ण आहेत, शक्तिमान, त्यांची शक्ती आहे श्रीमती राधाराणी, आणि जेव्हा तुम्ही हा तुमच्या तोंडातून उच्चारता तेव्हा त्याच्यामध्ये म येतो ओम मधला आणि ते कंप्लीट होतं, त्याच्याशिवाय कंप्लीट होत नाही. आणि म्हणून हा एकच श्लोक असा आहे जो तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला करोडो रुपये देऊन माझ्यासाठी म्हटला तरी त्याचा 0 उपयोग होतो. हा एकच श्लोक असा आहे जेव्हा तुम्ही स्वतः म्हणता तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा होतो, कारण हा श्लोक नाही, हा मंत्र तेव्हाच कंप्लीट होतो जेव्हा एखादा व्यक्ती तो आपल्या मुखातून म्हणतो. कारण आपण भगवंतांची क्रिएशन आहे, आपण आहे, कळलं नाही. आपल्याला कुणी बनवलंय? भगवंतांनी बनवलंय. भगवंत आहेत, भगवंतांची शक्ती आहे, परंतु भगवंतांच्या शक्तीने निर्माण केलेलं या मंत्रामध्ये नाहीये, ते आपण आहोत. मग आपण जेव्हा हा मंत्र म्हणतो तेव्हा हे मंत्र कंप्लीट होतं. तर ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. आपण परत ओरिजिनल मुद्द्याला येणार आहोत की ध्वनीमुळे जग निर्माण होतं, ध्वनीमुळे जग नष्ट होतं. ही प्रायमरी क्रिएशन आपण आता बघितली. भगवंतांच्या मुखातून हा ओम हा ध्वनी येतो आणि हे संपूर्ण ब्रह्मांड निर्माण होतं. हे एकच नाही, अनगणित ब्रह्मांड निर्माण होतात. परंतु प्रत्येक ब्रह्मांडामध्ये मग भगवंत ब्रह्माजींना बनवतात. तर त्याच्यापूर्वी हे थोडस टेक्निकल आहे, परंतु तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती बघितला तर तुमच्या लक्षात येईल की भागवतम मध्ये हे अगदी डिटेलमध्ये दिलेलं आहे. जेव्हा भगवंत ओमचा उच्चार करायला सुरुवात करतात तेव्हा सुरुवातीला स्पेस निर्माण होते, ज्याला आकाश म्हटलं जातं. पंचतत्व आहे, पंचधातू किंवा पंचतत्व आपण ज्याला म्हणतो, आकाश, पृथ्वी, अग्नी, जल, वायू, पंचमहाभूत म्हणतो आपण ज्याला. त्यातलं पहिल्यांदा निर्माण होतं आकाश. आता आकाश म्हणजे काय? पोकळी, तिथे काही नाही. मॉडर्न आधुनिक विज्ञानामध्ये याला म्हटलं जातं की व्हॅक्यूम, परंतु व्हॅक्यूम म्हणजे आकाश नव्हे. आकाश म्हणजे एक जागा असते जी मध्ये असली पाहिजे, म्हणजे दोन वस्तूंचा आपल्याला अनुभव होतो. ती जर जागामध्ये नसेल तर त्या जागेला आकाश म्हटलं जातं. ध्वनीमध्ये जेव्हा आपल्या मुखातून ध्वनी येते, आवाज येतो, त्याला एक प्रकारची फ्रिक्वेन्सी असते आणि या मध्ये मध्ये गॅप जो असतो त्याला आकाश म्हणतात. तो गॅप असला पाहिजे, नाही तर मी काय बोलतोय तुम्हाला कळणारच नाही, सगळं चिकटून असेल तर. हे मोबाईल आणि माझ्यामध्ये गॅप असला पाहिजे, माझ्या आणि तुमच्यामध्ये गॅप असला पाहिजे. या गॅपला आकाश म्हणतात. सगळ्यात पहिल्यांदा ही गॅप निर्माण होते, ज्याला आकाश तत्व म्हटलं जातं. आणि या आकाश तत्वापासून जेव्हा ध्वनी या आकाश तत्वामध्ये यायला लागते तेव्हा आपले कान निर्माण होतात आणि कानापासून ऐकण्याची आपली इंद्रिय आणि ऐकण्याची प्रक्रिया निर्माण होते, ज्याला हिअरिंग म्हणतात. माफ करा, हे मला मराठीमध्ये सापडलं नाही त्यामुळे मी गडबडीने इंग्लिशमध्येच टाकलं, परंतु चित्रावरून तुमच्या लक्षात येईल. आणि मग त्यानंतर जेव्हा ही ध्वनी निर्माण होते आणि आपल्याला ऐकू यायला लागते, पहिल्यांदा त्याचा टच जाणवतो आपल्याला. कुठलीही गोष्ट या आकाशातून आली की पहिल्यांदा त्याचा टच जाणवतो. आणि म्हणून टचला काय म्हणतात, स्पर्श जाणवतो. आणि या स्पर्शातून आपल्याला भगवंतांनी नेक्स्ट निर्माण केलेलं तत्व जाणवतं, ते म्हणजे वायू. वायू आपल्या अंगाला स्पर्श करून जाते. हे वायू म्हणजे काय? आकाश आणि वस्तू यांचं कॉम्बिनेशन असतं, नुसतं आकाश नाही, म्हणून ते आपल्याला जाणवतं. आणि वायू या तत्वाचा अर्थ असा नाही
की वायू म्हणजे फक्त एकाच प्रकारचा गॅस. कुठल्याही गॅस अवस्थेमध्ये, मराठीत काय म्हणतात गॅसला? वायू. वायू अवस्थेमध्ये जे असतं त्याला वायू म्हणतात. त्यानंतर याच्यातून आपली दृष्टी निर्माण होते. जेव्हा ही आपल्या डोळ्यांवरती येऊन ही वायू आणि हा प्रकाश येऊन आदळतो, तेव्हा आपली दृष्टी निर्माण होते आणि त्या दृष्टीतून अग्नितत्व निर्माण होतं. आता ते दिसायला लागतं. आतापर्यंत ते दिसत नव्हतं, आता ते दिसायला लागतं. अग्नितत्व. आता अग्नितत्वचा अर्थ असा नाही की अग्नी म्हणजे जाळ. अग्नितत्व म्हणजे जिथे जिथे एनर्जी आहे त्याला अग्नितत्व म्हटलं जातं. आपल्या पोटामध्ये अग्नी आहे, एनर्जी आहे. ही लाईट अग्नितत्व आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये अग्नितत्व असतो सुप्त अवस्थेमध्ये. त्याला पोटेन्शियल एनर्जी म्हणतात इंग्लिशमध्ये. मराठीत काय म्हणतात माहिती नाही. सुप्त एनर्जी, सुप्त शक्ती, व्हॉटएव्हर इट इज. आणि मग त्यानंतर या अग्नितत्वातून हळूहळू थोडस गोष्टी या सॉलिडिफाय होत जातात, घट्ट होत जातात, परंतु पूर्णपणे घट्ट होत नाहीत. बघा तुम्ही, जिथे अग्नी असते तिथे जे वायूमध्ये घट्ट असतं ते अग्नीने त्याचं बाष्पीभवन होतं आणि पहिल्यांदा लिक्विड तयार होतं, द्रव पदार्थ तयार होतो. आणि हा द्रव पदार्थ जो आहे त्यालाच जलतत्व म्हटलं जातं. जलतत्व म्हणजे पाणी नव्हे, जे काही लिक्विड जल स्वरूपामध्ये आहे त्याला जलतत्व म्हटलं जातं. आणि जलतत्वामुळे आपलं जिव्हा किंवा जीभ किंवा टेस्ट हे इंद्रिय सुरू होतं. विदाउट जल म्हणजे विदाउट लिक्विड, विदाउट द्रव, आपल्या तोंडामध्ये म्हणून कायम लिक्विड असतं, लाळ असते. आपल्या तोंडामध्ये लाळ नसेल किंवा एखादी गोष्ट जी खातो आपण त्याच्यामध्ये रस नसेल, लिक्विड नसेल, द्रव्य नसेल, तर त्याची टेस्टच घेऊ शकत नाही आपण. तुम्हाला ट्राय करायचं असेल करू शकता. एखादा दगड घ्या आणि जिभेवर घासून बघा, त्याची पण टेस्ट येते थोडीफार, कारण आपली लाळ त्याच्यामध्ये मिक्स होते. आणि मग त्याच्यानंतर हेच द्रव पदार्थ जेव्हा अजून जास्त सॉलिडिफाय होतात, घन स्वरूपात येतात, तेव्हा त्याचं रूपांतर पृथ्वी तत्वामध्ये होतं. पृथ्वी तत्वाचा अर्थ पृथ्वी नव्हे, पृथ्वी तत्व म्हणजे जे काही सॉलिड रूपात आहे, घन स्वरूपात आहे. जे काही आपण बघतो, हे मोबाईल, हे लाकूड, ही खुर्ची, हे टेबल, हे सगळं जड तत्व किंवा पृथ्वी तत्व म्हटलं जातं. आणि या पृथ्वी तत्वामुळे आपल्याला वास यायला सुरुवात होते. जेव्हा हे सॉलिडिफाय होऊन आपल्या नाकामध्ये शिरतं तेव्हा आपल्याला वास यायला लागतो. तर हे बेसिक रचना भगवंत सगळी ओम मधून तयार करतात. ओम पासून आकाश तत्व, आकाश तत्वापासून एक एक इंद्रिय, एक एक इंद्रियापासून दुसरं तत्व, असं बनत 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 हे बेसिक जे आहे, ब्रह्माजींना हे जग निर्माण करण्यासाठी जे लागतं ते आपल्या ध्वनीतून भगवंत निर्माण करतात. याला म्हटलं जातं प्रायमरी निर्मिती किंवा सर्ग. थोडंफार टेक्निकल होते, झोप येते का? नाही ना. मग त्यानंतर ब्रह्माजींचं काम सुरू होतं. आता तुम्ही म्हणाल की इथे मग साऊंड संपेल. नाही, हाच जो साऊंड आहे, नेक्स्ट स्लाइड मध्ये बघा, ब्रह्माजी बसलेत लोटस आपल्या कमळामध्ये. हा जो भगवंतांचा आवाज आहे, हे जे पंच तत्व निर्माण करतं भगवंतांच्या आवाजामुळे. ऑफकोर्स मी थोडस थोडक्यात सांगतोय, भागवतम तुम्ही वाचला तर तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात सुरुवातीला भगवंत टाइम निर्माण करतात, काल, त्यानंतर अहंकार निर्माण करतात, त्यानंतर बुद्धी आणि त्यानंतर मन हे तत्व निर्माण करतात, मग हे पंचतत्व निर्माण करतात. आपल्याला आज डिटेलमध्ये जायचं नाही, आपल्याला जपावरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. हे फक्त समजावून सांगण्यासाठी, सायंटिफिकली प्रूव्ह करण्यासाठी मी हे सांगतोय. हाच जो आवाज आहे ओंकाराचा, तो ब्रह्माजी जिथे बसलेले असतात त्यांच्या मूलधार चक्रात आतमध्ये शिरतो. तुमच्यापैकी काही योगाभ्यास केला असतील त्यांना माहिती आहे, आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण योग आसनामध्ये बसलेलो असतो तेव्हा असे उभे 7 चक्र आहेत.
मला काही सगळ्याची नावं माहिती नाहीत, परंतु सगळ्यात खालचा जो चक्र असतो त्याला मूलाधार चक्र म्हटलं जातं. त्यातून तो आवाज, भगवंतांचा ओंकार आवाज ब्रह्माजींच्या शरीरामध्ये घुसतो. हे खूप सायंटिफिकली सांगितलेलं आहे. त्यानंतर हळूहळू तो आवाज वरती 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 जातो. त्यांच्या पुढचं काय म्हटलेलं आहे, मणिपूर चक्र जो इथे बेंबीच्या आसपास असतो तिथे जातो. आता हा जेव्हा पहिल्यांदा ब्रह्माजींच्या शरीरामध्ये हा आवाज घुसतो तेव्हा भागवतम मध्ये त्याला नाव दिलेलं आहे परावाक. वाक म्हणजे आवाज आणि परा म्हणजे दिव्य, या जगातल्या पलीकडचा आवाज. ऍक्च्युली तो या जगातल्या पलीकडचाच आवाज आहे, परंतु त्या आवाजाचं ट्रान्सफॉर्मेशन होतं. तो आवाज ब्रह्माजींच्या शरीरातून असा वर वर जाताना तो बदलत जातो. तो जेव्हा मध्ये जातो, ज्याला मणिपूर चक्र म्हटलं जातं या बेंबीच्या आसपास, तेव्हा त्याचं रूपांतर होतं पश्यंती वाक मध्ये. पश्यंती शब्दाचा अर्थ बऱ्याचदा तुम्ही पश्यंती शब्द वाचलेला आहे भगवद्गीतेमध्ये. तो रोज सकाळी आपण दर्शनार्थीला म्हणतो, पश्यंती पाहंती कलयंती चिरम जगंती. पश्यंती म्हणजे दृष्टी, पाहणे. ब्रह्माजींना सगळं दिसायला लागतं, मला काय काय करायचंय. तोपर्यंत त्यांना माहिती नसते काय चाललेलं आहे त्यांच्या शरीरामध्ये. त्याला पश्यंती वाक म्हणतात. ते ब्रह्माजी, या पश्यंती वाकचा डायरेक्टली संबंध हा बुद्धीशी असतो, कारण बुद्धीचं काम असतं सगळे दृष्टिकोन, मिशन, व्हिजन निर्माण करणे. त्यानंतर तो आवाज जो आहे, तो ध्वनी जी आहे वरती जाते. इथे ज्याला विशुद्ध चक्र म्हटलं जातं, मणिपूर चक्रातून विशुद्ध चक्रामध्ये येतं, तेव्हा त्या आवाजाला म्हटलेलं आहे मध्यम वाक. मध्यम म्हणजे आता हा आवाज ब्रह्माजींच्या मुखातून बाहेर पडणार आहे, परंतु त्याच्या आधी ही जी दृष्टी निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये आणि ऍक्च्युअल आवाज येण्यामधली मधली स्टेज, म्हणून त्याला मध्यम वाक म्हटलेलं आहे. आणि मग त्यानंतर तो आवाज ब्रह्माजींच्या मुखातून बाहेर पडतो आणि त्याला म्हटलेलं आहे वैकारी वाक. ही नावं आपल्याला लक्षात ठेवायची नाहीये. थोडं पुढे आपल्याला जपाच्या बाबतीत आपल्याला हे लक्षात ठेवायचंय, म्हणून थोडंफार आजच्या पुरतं लक्षात ठेवलं तरी चालेल. आता खूप मोठी स्टोरी आहे, मला पण डिटेलमध्ये माहिती नाही, परंतु ब्रह्माजींना एकदा असा प्रकारचा एक शाप दिला जातो आणि तो शाप आपल्या सगळ्यांना पण मिळालेला आहे. त्यामुळे यातला कुठलाच आवाज आपल्याला ऐकू येत नाही, फक्त वैकारी वाक ऐकू येतो. जे मुखातून बाहेर पडतात तो एकच आवाज आपल्याला ऐकू येतो. आणि जो मध्यम वाक आहे तो थोडा थोडा ऐकू येतो. जो पश्यंती वाक आहे तो धुसटसा ऐकू येतो. परावाक तर अजिबात ऐकू येत नाही. आणि विशेष म्हणजे दुसऱ्यांचं तर अजिबात ऐकू येत नाही. दुसऱ्यांचा फक्त वैकारी वाक. माझ्या समोर एखादा व्यक्ती बसलेला असेल, त्याच्या तोंडातून आलेला शब्दच मला ऐकू येतो, त्याच्या मनात काय चाललेलं आहे मला ऐकू येत नाही, त्याच्या बुद्धीत काय चाललंय मला ऐकू येत नाही, त्याच्या आत्म्यामध्ये काय चाललंय मला ऐकू येत नाही. आणि मग ब्रह्माजींच्या मुखातून हे जेव्हा शब्द बाहेर पडतात ते ऐकायला येतात, परंतु आपल्याला ऐकायला येत नाहीत. आणि त्या शब्दांमध्ये अशी ताकद असते की जे म्हणतील ब्रह्माजी ते निर्माण होतं. ब्रह्माजी हे या ब्रह्मांडाचे आर्किटेक्ट आहेत, इंजिनियर आहेत. संपूर्ण ब्रह्मांड मग ते निर्माण करतात. जड, चेतन, अचेतन, चर, अचर सगळ्या गोष्टी त्या ब्रह्माजींच्या मुखातून नुसतं शब्दाने बाहेर पडतात आणि सगळं निर्माण होतं. आता आपण खऱ्या मुद्द्याला येणार आहोत. माफ करा थोडस टेक्निकली बोर केल्याबद्दल. पुढचा मुद्दा आपला काय आहे? सगळ्यात सुरुवातीला 2 मुद्दे सांगितले मी. पहिला मुद्दा काय? हे जग ध्वनीतून निर्माण होतं आणि हे जग ध्वनीतूनच नष्ट केलं जातं. दुसरा मुद्दा काय सांगितलेला? आपली गुंतागुंत, आपण इथे जे अडकलेलो आहे, आपण इथे या भौतिक जगामध्ये अडकतो ध्वनीमुळे, आवाजामुळे. आणि मग शास्त्र आपल्याला सांगतं की हा आवाज आपण जर बदलला तर आपण मुक्त होऊ शकतो. आवाजातूनच अडकतो आणि आवाजातूनच मुक्त होऊ शकतो. एका विशिष्ट प्रकारे आपण या जगामध्ये अडकलेलो आहे. तर ते कसं अडकलेलं आहे याचा थोडासा अभ्यास करूया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आवाज बदलून आपण मुक्त कसं व्हायचं. आज आपण घाबरू नका. हे ब्रह्मांड कसं निर्माण झालं ध्वनीमुळे,
आणि ब्रह्मांड नष्ट कसं होणार ध्वनीमुळे आपण त्याच्यामध्ये जाणार नाहीये, ते ब्रह्माजींचं काम आहे. कदाचित तुम्ही ब्रह्माजी झाला नेक्स्ट टाइम लाईफ मध्ये तर तुम्हाला त्याचं ट्रेनिंग दिलं जाईल. आज आपण आता कॉन्सन्ट्रेट करणार आहोत की आपण कसे अडकलोय ध्वनीमुळे आणि आपण या ध्वनीतून बाहेर कसं पडायचं. तर पुढचा जो स्लाइड आहे तुमच्या स्क्रीनवरती त्याच्यावरती लक्षपूर्वक बघा. हे आपण आता जे 4 ध्वनी भगवंतांचे ब्रह्माजीच्या शरीरामध्ये घुसले म्हणून ऐकलं, ते सेम टू सेम 4 ध्वनी आपल्यामध्ये पण असतात, परंतु ब्रह्माजींच्या इतके शुद्ध नसतात आणि त्या 4 ध्वनींवरती आपण कंट्रोल केलेलं असतं आणि ते थोडस आपण स्वतःहून ते विकृत केलेलं असतं, परंतु असतात त्याच प्रमाणामध्ये. तर पहिली जी ध्वनी असते ज्याला परावाक म्हटलं जातं, ती आत्म्याचा आवाज असतो. कारण आत्मा हा त्या पर जगतातून आलेला आहे, त्याचा आवाज शुद्धच असतो. भगवंत भगवद्गीतेत सांगतात आत्मा हा सदैव शुद्ध असतो, त्याला कोणीही अशुद्ध करू शकत नाही. तो या शरीरात अडकल्यामुळे अशुद्ध शरीरामध्ये तो अशुद्ध होतो, बस. त्याचा एक आवाज असतो. तर कुणाला माहिती आहे आत्म्याचा आवाज काय असतो? आत्मा काय म्हणत असेल बरं? मला आनंद पाहिजे, इच्छा. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की आत्मा हा मला हे पाहिजे मला ते पाहिजे कधी म्हणत नाही. हे सगळं शरीर त्याचं कन्वर्ट करतं त्याची भाषा. आत्मा एकच गुणगान करत असतो, मी ग्रेट आहे, मला ग्रेट व्हायचं आहे, मला सगळ्यांच्या पेक्षा श्रेष्ठ व्हायचं आहे, सगळ्यांनी माझ्याकडे बघितलं पाहिजे, मला फेमस व्हायचं आहे. कंटिन्युअसली आत्मा हेच म्हणत असतो, मला आनंद पाहिजे, मला आनंद पाहिजे, मला आनंद पाहिजे, मला आनंद पाहिजे, मला भगवंतांसमान व्हायचंय, मला भगवंत व्हायचंय, मी सगळ्यात ग्रेट होणार, मला कुणीतरी ग्रेट करा, मी सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे, सगळ्यांनी माझ्याकडे बघितलं पाहिजे, सगळ्यांनी माझं ऐकलं पाहिजे. आत्मा कंटिन्युअसली हेच साऊंड व्हायब्रेशन तोंडातून त्याच्या काढत असतो आत्मा कंटिन्युअसली. आता याला भाषा नसते, त्यामुळे आपल्याला ऐकू येत नाही. याला भाषा नसते, याला कुठलंही फॉर्म नसतं, परंतु त्यामुळे ही ध्वनी आपल्याला ऐकू येत नाही आणि या ध्वनीला परावाक म्हटलेलं आहे. त्यानंतर होतं काय की आत्म्याने या शरीराचा आश्रय घेतलाय. आत्म्याचा हा जो आवाज आहे तो सत्यात उतरवण्यासाठी तो या शरीराचा उपयोग करून घेतो, परंतु या शरीरामध्ये आवाज कुठून बाहेर येतो? तोंडातून, हो की नाही? परंतु तोंडातून आवाज बाहेर येण्यापूर्वी मध्ये 2 एजंट असतात. ते 2 एजंट आत्म्याच्या जवळ असतात. सगळ्यात जवळचा आत्म्याचा एजंट कोण असतो? अहंकार. त्याच्यानंतरचा एजंट असतो बुद्धी. त्याच्यानंतरचा एजंट असतो मन. आणि मन हा आपल्या बाह्य सगळ्या इंद्रियांना कंट्रोल करत असतो. त्यामुळे हा जो आवाज आहे आत्म्याचा तो जातो बुद्धीकडे आणि मग बुद्धी आपल्या आवाजामध्ये ध्वनी कंपन निर्माण करायला सुरुवात करते. सगळीकडे ध्वनी आहे, लक्षात ठेवा, सगळं काही ध्वनी आहे. ध्वनीशिवाय सोडून काही नाही. भगवंतच ध्वनी आहेत, भगवंतांच्या ध्वनीतून हे सगळं निर्माण झालंय. आपले देखील सगळं आपण ध्वनीतूनच निर्माण करतो. आता आत्मा कंटिन्युअसली म्हणतोय मला आनंद पाहिजे, मला आनंद पाहिजे, मला आनंद पाहिजे, मला श्रेष्ठ व्हायचंय, मला फेमस व्हायचंय, मला माझ्याकडे सगळ्यांनी बघितलं पाहिजे, मला सगळ्यांनी श्रेष्ठ म्हटलं पाहिजे. बुद्धीचं काम काय असतं कोण सांगू शकेल? प्लॅनिंग करणे. कुठलीही कंपनी सुरुवात करायची असेल तर पहिल्यांदा काय पाहिजे? प्लॅनिंगच्या पण आधी काय पाहिजे? आयडिया पाहिजे. काय मग त्या आयडियावरती आपण डिटेल मध्ये प्लॅनिंग सुरू करतो. 10 वर्षाचं प्लॅनिंग, 15 वर्षाचं प्लॅनिंग, डायग्राम वगैरे काढून आजचं, उद्याचं, परवाचं सगळं हे बुद्धीचं काम असतं, डिटेल मध्ये प्लॅनिंग करणे. आता हा जो ध्वनी असतो बुद्धीचा, याला पण भाषा नसते. आपलं प्लॅनिंग सुरू असतं, डिटेल मध्ये प्लॅनिंग सुरू असतं. मला ग्रेट व्हायचंय, माझा जो बॉस आहे आत्मा, याला ग्रेट व्हायचंय, याला सर्वश्रेष्ठ व्हायचंय, याला मी ग्रेट कसं करणार.
मला इतक्या पद्धतीने पैसा मिळवला पाहिजे, हा पैसा इथे खर्च करून मला एवढ्या लोकांना आकर्षित करून घेतलं पाहिजे, अशा प्रकारे माझं मी सौंदर्य लोकांना दाखवलं पाहिजे, अशा प्रकारे मी हे केलं पाहिजे, अशा प्रकारे मी ते केलं पाहिजे. डिटेलमध्ये प्लॅनिंग सुरू होतं बुद्धीचा. आणि याला म्हटलं जातं पश्यंती वाक. पश्यंती म्हणजे दृष्टी, दिसायला लागतं सगळं. येस, कशा पद्धतीने मी ग्रेट होऊ शकतो. दृष्टी, कल्पना. परंतु हा बुद्धी जरी त्याचा मास्टर प्लॅन तयार झाला तरी स्वतः काही करू शकत नाही. हे मास्टर प्लॅन जे आहे ते प्रत्यक्षात उतरायला तो हे सगळं प्लॅनिंग मनाकडे देतो. मग नेक्स्ट स्टेज जी आहे ज्याला मध्यम वाक म्हटलं जातं. मध्यम म्हणजे मीडियम, काय म्हणतात, मधला, दलाल. हा मन जो आहे हा दलालासारखा असतो, इंद्रिय आणि बुद्धीच्या मधला. बुद्धीचं काय प्लॅनिंग आहे ते घेतो आणि तो हाताकडून, डोळ्याकडून, नाकाकडून, जिभेकडून करवून घेतो. त्यामुळे मनाचं काम काय असतं, हे जे प्लॅनिंग झालेलं आहे, मास्टर प्लॅन झालेला आहे, त्याला जे चांगलं आहे ते घेणे, त्याच्यासाठी जे वाईट आहे ते सोडून देणे. नाही, उदाहरणार्थ या रंगाची, या पद्धतीने, अशा प्रकारची जर एवढ्या रुपयांची मी साडी घेतली, ती साडी अशा प्रकारे मी नेसून या पार्टीमध्ये गेलो तर सगळे लोक माझ्याकडे बघतील. मग रस्त्यावरती जाताना कपड्याचं दुकान दिसलं की मन पहिल्यांदा डिसाईड करतो आज जायचं की नाही, जायचं की नाही, जायचं की नाही. बुद्धीला विचारतो कसली साडी पाहिजे, गुलाबी कलरची पाहिजे, मग आहे की नाही, आहे की नाही. मनाचं एवढंच काम असतं, हे पाहिजे हे नको, हे पाहिजे हे नको, हे पाहिजे हे नको. आपल्या बॉसला जे पाहिजे ते घ्यायचं, नको ते सोडून द्यायचं. आणि इथे मनाचा जो आवाज असतो त्याला मात्र भाषा असते. मन सगळं आपल्या आपल्या भाषेमध्ये सगळं ध्वनी कंपन निर्माण करत असतं. इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये, हिंदीमध्ये, कन्नडमध्ये ही ध्वनी निर्माण व्हायला लागते. परंतु आता मनाने जरी ठरवलं की आता हे आपल्याला आवडीचं आहे, इथे आपण आत गेलं पाहिजे, एवढ्या रुपयांना हे आपण खरेदी केलं पाहिजे, बुद्धीला सांगितलं पाहिजे खरेदी केलंय, आता तू पुढचं प्लॅनिंग सांग, हे दाखवायचं कसं लोकांना, म्हणजे लोक म्हणतील तू ग्रेट आहेस. कंटिन्युअसली हे ध्वनी कंपन आपल्या शरीरामध्ये चालू असतात. परंतु हे बाहेर कसे पडणार, त्याच्यासाठी जीभ पाहिजे. आणि म्हणून मग तो चौथा आवाज जो आहे ज्याला वैकारी वाक म्हटलं जातं, ते आपल्या बोलण्यातून, आपल्या कृत्यातून बाहेर पडतं. फॉर एक्झाम्पल, बुद्धीने विचार केला की आज ऑफिसमध्ये जाऊन अशा पद्धतीने आपण लेक्चर द्यायचं आणि जो मला काल मला ज्याने अपमान केला होता त्याचा बदला घ्यायचा. मग मन त्याच्यावरती विचार करायला लागतं आणि मग वाक्य फॉर्म तयार केली जातात आणि मग ऑफिसमध्ये गेल्यानंतर ते वाक्य तोंडातून बाहेर यायला पाहिजे, त्याच्याशिवाय हे पूर्ण होत नाही. अशा प्रकारे हे पूर्ण होतं. आता ही जी प्रक्रिया आहे ही अगदी सुरुवातीला आपण जी वाचली ती ही प्रक्रिया आहे. अशा प्रकारे ध्वनीच्या माध्यमातून आपण अडकतो. ही ध्वनी सुरुवात होते परावाक आपल्या आत्म्यातून, त्याचा शेवट होतो आपल्या मुखातून, आपल्या हातातून, आपल्या डोळ्यातून, आणि अशा प्रकारे याच्यामध्ये आपण अडकलेलो आहे. या सगळ्या आत्म्यातून आलेल्या, बुद्धीतून आलेल्या, मनातून आलेल्या, तोंडातून आलेल्या ध्वनीतूनच आपण हे आपलं विश्व निर्माण केलंय. माझा बंगला निर्माण केलाय, माझ्या गाड्या निर्माण केल्यात, माझी मुलं निर्माण केलंय, हो की नाही? नाहीतर कुठून आलं हे सगळं? मोठी कंपनी आपण जेव्हा बघतो करोडो रुपयाची, तेव्हा ती अशा एकाच ध्वनीतून सुरुवात झालेली असते. मार्केटमध्ये सध्या गुटखा नाही आहे, मी गुटखा तयार करणार, आणि मग तीच करोडो रुपयाचा बिझनेस होतो. पण त्यामध्ये ही प्रोसेस असते. तसंच आपण या भौतिक जगामध्ये अडकलोय ते आपल्याच ध्वनीमुळे, आत्म्याच्या ध्वनीमुळे, जो ट्रान्सलेट होऊन स्टेप बाय स्टेप असा बाहेर येतो. आणि हे स्टेप लक्षात ठेवा, हे स्टेप महत्वाचे आहेत. का महत्वाचे आहेत हे तुम्हाला मी आता सांगतो. श्रीमद भागवतमच्या 4थ्या स्कंदाच्या 23व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, यथास्थानम विभागशः, हे शब्द सूचित करतात की एखाद्याने सृष्टीची सृजन प्रक्रिया जाणून घेतली पाहिजे. सृजन प्रक्रिया म्हणजे कसं निर्माण केलंय,
कसं निर्माण झालंय हे जाणून घेतलं पाहिजे. आणि या निर्मितीवरती, सृजन प्रक्रियेवरती उलटा ध्यान केलं पाहिजे आणि अशा प्रकारे भौतिक दूषितांपासून स्वतःला उलट मुक्त केलं पाहिजे. जे आपण सगळ्यात सुरुवातीला वाचलं 3ऱ्या स्कंदातला श्लोक, तिथे श्रील प्रभुपाद सांगतात की आपण एखाद्या शुद्ध भक्ताचा आवाज घेतला पाहिजे, मुक्त भक्ताचा, ऍक्च्युली जो ऑलरेडी मुक्त झालेला आहे. त्याच्या हे चारी जे आवाज असतात, ध्वनी कंपन असतात, ती शुद्ध असतात, म्हणून तो मुक्त झालाय. परावाक, पश्यंती वाक, मध्यम वाक, वैकारी वाक सगळे शुद्ध आहेत त्याचे. मग त्याचा तो ध्वनी आपण घेतला पाहिजे आणि तो उलट्या पद्धतीने अप्लाय केला पाहिजे, मग आपली इथून सुटका होते. भागवतम सांगतं आपल्याला. म्हणजेच काय, पहिल्यांदा आपण तोंडातून जे बोलतो ते शुद्ध केलं पाहिजे. मग आतमध्ये जाऊन मध्यम वाक जे मनामध्ये चालू आहे ते शुद्ध केलं पाहिजे. मग अजून आतमध्ये जाऊन जे बुद्धीमध्ये चालू आहे ते शुद्ध केलं पाहिजे. आणि मग अजून आतमध्ये जाऊन आत्म्यामध्ये जाऊन पर्यंत ते आपण शुद्ध केलं पाहिजे. मग असा शुद्ध ध्वनी मुक्त व्यक्तीकडून आपण घेतला पाहिजे. आणि ते मुक्त व्यक्ती आपल्याला या कलियुगामध्ये तो ध्वनी आपल्यासाठी दिलेला आहे, तो म्हणजे हरे कृष्ण महामंत्र. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आता तुम्हाला माहिती आहे या सगळ्या या जपाची सुरुवात आपण तोंडाने म्हणायला सुरुवात करतो. आता हा जप जो आहे तो उलट्या पद्धतीने, जसं भागवतम सांगितलेलं आहे, भागवतम मध्ये 4थ्या स्कंदामध्ये आपण आता वाचलं, उलट्या पद्धतीने याला आपण हे औषध म्हणून लावायचंय. पहिल्यांदा इथे, मग मनामध्ये, मध्यम वाकमध्ये, मग बुद्धीमध्ये आणि मग आत्म्यापर्यंत हे औषध गेलं पाहिजे. मग आपण पूर्णपणे शुद्ध होतो. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे तुम्हाला सांगतो. आपण सगळेजण जप करायला सुरुवात केलाय, होपफुली जे सगळे ऐकतायत ते सगळ्यांनी जप करायला सुरुवात केला असेल. एक माळा का होईना आपण जप करत आहे. आपण सगळे या वैकारी वाकच्या लेवलला सगळे जप करतो सुरुवातीला. तुमच्यापैकी काही गेले असतील पुढे, नाही असं नाही, परंतु जवळपास सगळे या वैकारी वाक म्हणजेच काय, तोंडातून जप करायला सुरुवात करतात. जेव्हा आपण तोंडातून जप करत असतो तेव्हा मध्यम वाक मन काय करत असतं, बुद्धीचं ऐकत असतं. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला इथे जायचंय, मला तिथे जायचंय, मी हे केलं नाही, मला ते केलं नाही, कंटिन्यू त्याचं दुसरंच चालू असतं. याचा अनुभव आपल्याला सगळ्यांना आलाय, नाही? ही साडी, ती साडी, हे मोबाईल, ते मोबाईल, आयफोन, गाडी, बंगला, हे ते. परंतु तोंडातून मात्र जप चालू आहे. आणि याच स्टेजला सगळेजण सुरुवात करतात. याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम एकच आहे, अशा प्रकारे जप करणे हा खूप मोठा अपराध आहे. का अपराध आहे? कारण आपलं लक्ष नाही. 10 नाम अपराध आपण काल वाचले. ध्यानपूर्वक जप न करणे हा देखील एक खूप मोठा अपराध आहे. मग आता तुम्हाला पूर्णपणे शुद्ध व्हायचं असेल, आनंदी व्हायचं असेल, तर भगवान श्रीकृष्ण सांगतात की हळूहळू हा आवाज आतपर्यंत औषध म्हणून गेला पाहिजे. म्हणजेच काय, हळूहळू आपण या जपाला आपण पुढे नेलं पाहिजे आणि या जपामध्ये मनाला इन्व्हॉल्व केलं पाहिजे. फक्त जिभेने नाही. जो दुसरा आवाज अजून आतमध्ये चालू आहे, तिसरा आवाज चालू आहे, चौथा आवाज चालू आहे, ते आवाज चालूच असतात. तुम्ही एक ध्वनी बदलली, दुसऱ्या ध्वनी अजून आहे तशाच चालू आहे. आता इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो, तो म्हणजे या हरे कृष्ण महामंत्राचा अर्थ काय. अर्थ आपण काल परवा वाचला, सगळ्यांना अर्थ माहिती आहे. काय आहे अर्थ? एकदम सिंपल अर्थ आहे. हे कृष्ण, हे श्रीमती राधाराणी, मला तुमच्या सेवेमध्ये संलग्न करा, मला तुमची सेवा करा. आता हे फक्त आपण जिभेने म्हणतोय, मनाला इच्छा नाही आहे सेवा करायची. बुद्धीला तर अजिबात, बुद्धी तर दुसरीकडेच आहे. मला हे करायचंय, मला ते करायचंय,
मला 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 माझ्या नातवंडासाठी कमवून ठेवायचंय, मला 4 बेडरूमचा घर पाहिजे, 4ही बेडरूम मध्ये बाथरूम पाहिजे. बुद्धीचं वेगळंच चाललंय. मनाचं काय चाललंय? आज ह्याने हे केलं, उद्या त्यांनी हे केलं, काल म्हणे हे केलं, लाईट बिल भरायचं, हे करायचं, ते करायचं. जीभ फक्त बनतोय मला सेवा द्या, मला सेवा द्या, मला सेवा द्या. मग हे आहे की नाही चुकीचं? आहे की नाही चुकीचं? कारण हे जीभ किंवा डोळे किंवा हे बाह्य इंद्रिय आहेत, यांच्या हातामध्ये काही नाही. हे फक्त काम करणारी इंद्रिय आहेत. खरा बॉस यांचा आहे मन, पण मनाचा पण बॉस आहे बुद्धी, आणि या सगळ्यांचा बॉस आहे आत्मा, अहंकार. ते बॉस लोकच जर सेवा करायला तयार नसतील तर जिभेने फक्त म्हणून काय उपयोगाचं? म्हणून या पहिल्या स्टेजमध्ये जो जप केला जातो आपल्याकडून, तो पूर्णपणे अशुद्ध स्वरूपाचा असतो. प्रभुपाद म्हणतात, तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचंय तर ही पहिल्या स्टेजच्या जप मध्ये गाडीमध्ये बसून गाडी स्टार्ट करणे एवढंच. हे आपण सगळी गुंतागुंत निर्माण केलेली आहे, ती गुंतागुंत सोडवायची असेल तर ते आतपर्यंत उलट आतपर्यंत गेलं पाहिजे. घरी आपल्याला परत जायचं असेल तर जिथपर्यंत आपण आलोय तिथून परत उलट गेलं पाहिजे. आणि उलट जाताना काय होतं? सगळं उलट होतं. जिथे लेफ्ट टर्न घेतलेला तिथे राईट टर्न घ्यावा लागतो. आजकाल गुगल करतंय तुमच्यासाठी काम, तुम्हाला करायला लागत नाही, पण जनरली आपल्याला सगळं उलट करायला लागतं. त्यामुळे हा आवाज जो जिथून आलेला आहे तिथपर्यंत हा उलटा आवाज न्यावा लागतो आपल्याला. मग आता दुसऱ्या स्टेजला जायचं जपाच्या, म्हणजे काय करायचं? हा जो मध्यम वाक आहे, मन जे कंटिन्युअसली म्हणते मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे नको, मला ते नको, मला इथं जायचंय, मला तिथं जायचंय, मला हे करायचंय. एखाद्या माकडाच्या पिल्ल्यासारखं कंटिन्युअसली किरकिर 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 किरकिर. अर्जुन पण म्हणतो, चंचल ही मन कृष्णा प्रमाते बलवत दृढम. मनाला थांबवायचं खूप कठीण काम आहे. मग आपण काय केलं पाहिजे? म्हणूनच काल आपण जर प्रॅक्टिकली आपण हे केलं की थोडस आज उशीर होणार आहे बरं का, हे संपवायचं आहे आपल्याला. शांतपणे बसून आपण मनापासून ही इच्छा व्यक्त केली पाहिजे की हे कृष्ण, हे राधाराणी, मला तुमची सेवा द्या. मनापासून, नुसतं जिभेने नाही, मनापासून ही इच्छा निर्माण केली पाहिजे. मला तुमची सेवा द्या, मला तुमची सेवा द्या, मला तुमची सेवा द्या. मनाला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे. मग याच्यासाठी थोडंफार मनाला ज्या गोष्टी डिस्टर्ब करतात त्या थोड्याफार बाजूला केल्या पाहिजे. जप अशा वेळी केला पाहिजे जिथे जेव्हा मन शांत असतं. म्हणजे काल आपण वाचलं नाही, सकाळचे पहाटे पहाटे केलं पाहिजे. मनाला ज्या ज्या गोष्टी डिस्टर्ब करतात त्या एखाद्या लिहून ठेवल्या पाहिजेत किंवा दुसऱ्यांना सांगून टाकल्या पाहिजेत. त्या जबाबदारीतून मुक्त होऊन मग जप केला पाहिजे. एखाद्या शांत ठिकाणी बसून जप केला पाहिजे. काल आपण बघितलं ट्रेनमध्ये, गाडीमध्ये केलं तर चालतंय, परंतु असं पण नाही की ट्रेनमध्ये किर 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 10 लोक बोलतायत, कोणीतरी गाणं म्हणते, बॉलिवूडचे सॉन्ग लावलेत आणि आपण तिथे बसून जप करतोय, मग होणार नाही. थोडंफार शांत वातावरणामध्ये राहून, कारण अंतःकरणातून मनातून ही इच्छा आली पाहिजे की मला तुमची सेवा करायची आहे. नुसतंच म्हणायचं नाही, मला सेवा करायची आहे. आता इथून पुढे मन, बुद्धी हे जेव्हा जपामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात, या जे स्टेजेस आहेत या आपल्याला आपल्या इस्कॉन मध्ये कधीच सांगितल्या जात नाहीत. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. हे खूप सायंटिफिक आहे. आपल्याला वाटतं जप करणे म्हणजे ध्यान करणे आणि त्यातूनच सगळं काही मिळवणे. नाही, जपाचा अर्थ आहे सेवा मागणे. परंतु ते सेवा मागायला मन तयार झालं, बुद्धी तयार होईलच असं नाही. म्हणजे त्याला एक स्टेज पुढे नेलं पाहिजे, आपण बुद्धीकडे नेलं पाहिजे. आता बुद्धीचं काय काम आहे? प्लॅनिंग करणे. मला असं घर बांधायचं आहे, मला ही गाडी 2 वर्षात घ्यायची आहे, घर मी घेतलेलं आहे, 2 वर्ष त्याचा EMI फेडायचा आहे, ते EMI फेडण्यासाठी मला अशी नोकरी केली पाहिजे, मला इथं गेलं पाहिजे, हे केलं पाहिजे, एवढ्या दिवसात मी माझा EMI फेडेन, मग मी कर्जमुक्त होईन, मग मी हे घर विकू शकतो, मग मी भगवंतांच्या सेवेमध्ये पूर्णपणे जाऊ शकतो, मला हे करणार आहे, मला ते करायचं आहे. याला कसं थांबवायचं? हे सहजासहजी थांबवणे सोपं नाही आहे ऍक्च्युली.
मग भगवद्गीतेमध्ये 11व्या अध्यायामध्ये भगवंत एक अत्यंत महत्वाचा श्लोक सांगतात अर्जुनाला. काय सांगतात? मन माझ्यावरती स्थिर कर आणि बुद्धी कोण सांगू शकेल माझ्यासाठी कोणता शब्द वापरतात भगवंत? युक्त कर. आठवते का? जिथे ज्या सेक्शन मध्ये सांगितलंय की तुला हे जमत नसेल तर हे कर, हे जमत नसेल तर हे कर, तिथे पहिल्यांदा सांगतात मन माझ्यावरती कायमचं स्थिर कर आणि बुद्धी कायमची माझ्यासाठी युक्त कर. हा युक्त शब्द खूप महत्वाचा आहे. युक्त म्हणजे काय? बुद्धीचं काम आहे प्लॅनिंग, ती बदलू नको, परंतु माझ्या सेवेचं प्लॅनिंग कर. माझी सेवा कशी करता येईल, 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 5 वर्षासाठी, जे काही करायचंय माझ्यासाठी कर आणि त्याचं प्लॅनिंग कर. दुसऱ्या बुद्धीला कामच देऊ नको. फॉर एक्झाम्पल, प्रभुपादांनी आपल्याला सांगितलंय शेतीवरती आधारित जीवन जगायचं प्लॅनिंग करा. आता याच्यामध्ये बुद्धीचं खूप काम लागणार आहे. हजारो प्रकारे याचं प्लॅनिंग करायला लागणार आहे आपल्याला. ही भगवंतांची सेवा आहे. मग बुद्धीला आपण याच्यामध्ये आणायचं. बुद्धी आता दुसरं विचार करते की नाही, मला ही गाडी घ्यायची आहे, मला एवढे लग्न करायचे आहे, एकच करायचंय. परंतु आजकाल अमेरिकेमध्ये जाऊन आल्यामुळे आपल्याला वाटतं एकापेक्षा जास्त करायचंय. माझी 2 घर असली पाहिजेत, 2 बायका असल्या पाहिजेत, 2 कार असले पाहिजेत, 2 टू व्हीलर असले पाहिजेत, हे नाही, 2 कुत्री असली पाहिजेत, 2 मांजरं असली पाहिजेत, 2 मुलं असली पाहिजेत, 1 मुलगा 1 मुलगी असली पाहिजे. याला प्लॅनिंगला अंतच नाही. आणि भगवद्गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला एक महत्वाचा संदेश देतात, तो म्हणजे या भौतिक जगातलं भौतिक प्लॅनिंग जे आहे, योजना ज्या आहेत, त्या कितीही फुलप्रूफ असल्या, परफेक्टली तुम्ही सगळं कॅल्क्युलेशन करून योजना बनवलेली असली, त्याच्यासाठी पैसे व्यवस्थित आखलेले असले, टाइम व्यवस्थित दिलेला असला, तरी या जगातली एकही योजना यशस्वी होत नाही. हा संपूर्ण ब्रह्मांडाच्या इतिहासामध्ये कुणाचीही योजना आजपर्यंत यशस्वी झाली नाही. त्यामुळे भगवंत अर्जुनाला सल्ला देतात की या योजना करायचं बंद करा. उद्यापासून बंद करा या योजना करायचं. सगळ्यांची हेच प्लॅनिंग असतं. नाही प्रभूजी, 5 वर्ष थांबा, असं प्लॅनिंग केलंय, तसं प्लॅनिंग केलंय, हे प्लॅनिंग केलंय, ते प्लॅनिंग केलंय. हे प्लॅनिंगच बंद केलं पाहिजे आपण. आणि भगवंतांचं प्लॅनिंग आहे, त्या प्लॅनिंग मध्ये आपण म्हटलं पाहिजे मी कसा फिट हो. मग आपण बुद्धीला जपामध्ये घेऊन येतो. आजपर्यंत आपण तोंडाने म्हणत होतो सेवा द्या, सेवा द्या, सेवा द्या. आता मनाने म्हणतो मला सेवा पाहिजे, मला सेवा पाहिजे, मला सेवा पाहिजे, खरोखरच पाहिजे. मग बुद्धी याच्यामध्ये येते आणि म्हणते चल आपण खरोखरच प्लॅनिंग करूया. उद्या सकाळी इथे जायचंय, असं करायचंय, असं करायचंय, भगवंतांसाठी हे करायचंय, भगवंतांसाठी ते करायचंय, प्रसाद घ्यायचाय, प्रसाद घेतल्यावर परत भगवंतांसाठी काम करायचंय. भगवंतांसाठी काम सोडून दुसरं काहीच प्लॅनिंग नाही, काहीच विचार नाही. मग हे एक एक हे जे आपले ध्वनीतून आपण आपलं गुंतागुंत निर्माण केली ती सुटत जाते, शुद्ध होत जाते उलट्या पद्धतीने. आणि तर मज्जा काय असते सांगतो तुम्हाला. उद्धवला भगवंत सांगतात, तुमच्या लक्षात आहे का बघा, सुरुवातीला आपण वाचलं. ही प्रक्रिया कशी आहे? 2 काट्या एकमेकांवर घासून जाळ निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. याच्यात सुरुवातीला हीट निर्माण होते, उष्णता निर्माण होते. आणि उष्णता निर्माण झाल्यानंतर हळूच एखादा ठिणगी दिसायला लागते, स्पार्क. आणि ती स्पार्क दिसायला लागले, भरपूर ठिणग्या दिसायला लागल्या, तर भगवान सांगतात त्याच्यावरती तूप टाका, म्हणजे त्याचं रूपांतर अग्नीमध्ये होतं. त्याच्यावरती आपण थोडंसं येऊ, याच्या चर्चा करूया. परंतु ते चर्चा करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत 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 महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये या वैकारी वाकमध्येच जप करून तिथेच राहण्याची आपला हट्टीपणा आहे. आपल्याला मुद्दामून तिथल्या पुढच्या स्टेजला जायचं नाहीये, मनाला त्याच्यामध्ये घेऊन यायचं नाहीये, बुद्धीला त्याच्यामध्ये घेऊन यायचं नाहीये. कारण मन आणि बुद्धी त्याच्यामध्ये आले की खरोखरची सेवा करायला लागते. त्यामुळे सगळ्यांना वाटतं तोंडाने जप म्हणणे बेस्ट. परंतु आपले जे आचार्य आहेत, श्रील जीव गोस्वामी, हे एका
संदर्भामध्ये, त्यांचं जे संदर्भ आहेत ना, षट संदर्भ, त्याच्या एका संदर्भामध्ये सांगतात की जो कोणी मुद्दामून म्हणजे काय, त्याच्यामध्ये शक्ती आहे पुढच्या स्टेजला जाऊन जपामध्ये मनाला आणि बुद्धीला आणायची, खरोखरच जप करायची त्याच्यामध्ये ताकद आहे, तरी पण तो मुद्दामून या पहिल्याच स्टेजला वैकारी वाकला जो कोणी मुद्दामून थांबलेला आहे त्याचं खूप मोठं नुकसान होतं. आता नुकसान होतं म्हणजे काय, तुम्हाला वाटेल की नुकसान होतं म्हणजे काय, काय अशुभ होतंय का काय? नाही, अशुभ नाही होत. नुकसान काय होतं तुम्हाला जीव गोस्वामी सांगतात, या स्टेजमध्येच आपण राहिलो, मनाला यात आणलं नाही, बुद्धीला यात आणलं नाही आणि खरोखरची सेवा करायला सुरुवात जर केली नाही आणि खऱ्या अर्थाने शुद्ध मनाने जप करायला सुरुवात केलं नाही, शुद्ध बुद्धीने जप करायला सुरुवात केलं नाही, तर ही अवस्था कशी असते, गाडीत बसलंय, गाडी स्टार्ट केलाय, परंतु खिडकीतनं सीन काही चेंज होत नाहीये, आपण आहे तिथेच आहे, नाही गिअर टाकलाय नाही पुढे जात आहे. नुकसान आहे की नाही? परंतु त्याही पेक्षा मोठं नुकसान जीव गोस्वामी सांगतात, या स्टेजमध्ये जो भक्त जप करत असतो त्याने जर लवकरात लवकर पुढच्या स्टेजला गेलं नाही तर त्याच्यामध्ये मनामधले अनर्थ, नसलेले अनर्थ देखील उत्पन्न व्हायला सुरुवात होतात आणि असलेले अनर्थ मोठे व्हायला सुरुवात करतात. बघा, ऍक्च्युली आपण हे जप करतोय अनर्थ घालवायला, परंतु उलटाच परिणाम व्हायला लागतो. मग हे खूप डेंजरस होतं. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट सांगतात म्हणजे आपली फसवण्याची वृत्ती वाढत जाते, कारण आपण खऱ्या अर्थाने दुसऱ्या स्टेजला जप करायला गेलेलो नाही, परंतु हा पहिल्या स्टेजलाच आपण 8 वर्ष झालं, 10 वर्ष जप करतोय, आपण वरिष्ठ झालो. साहजिकच आहे की नाही? मग वरिष्ठ झालोय तर लोकांना दाखवलं पाहिजे मी वरिष्ठ आहे. एक प्रकारचा दंभ वाढतो आपल्या मनामध्ये, अहंकार वाढतो, दुसऱ्याला फसवण्याची वृत्ती वाढते. आपली भक्ती वाढत चाललेली आहे, प्रगती होते आहे, हे दुसऱ्यांना आपण दाखवायचा प्रयत्न करतो आणि ते बाह्य स्वरूपात दाखवायचा प्रयत्न करतो. ते अजून डेंजरस आहे. म्हणजे काय, मी अध्यक्ष आहे, मी सत्संग चालवतो, मी कीर्तनकार आहे, मी एवढे पुस्तक वितरण केलेत, मी एवढ्या उदबत्त्या ओवाळल्यात आजपर्यंत. बऱ्याच वेळेला नवीन सेंटरमध्ये गेल्यावरती काही लोक नुसतं हेच सांगत असतात, मी हे आहे, मी ते आहे, मी हे आहे, ते आहे. तुम्ही कोण आहे? कोण आहे माहिती नाही, मी कोण आहे माहिती नाही. मी या मंदिरचा अध्यक्ष आहे, 10 वर्ष झालं मी भक्तीमध्ये आहे, एवढे पुस्तकं मी वितरण केलेले आहेत, प्रभुपादांसाठी मी एवढी सेवा केलेली आहे, माझ्या इतका ग्रेट कोणीच नाही आहे. हे वाक्य म्हटलं जात नाही, तो आतून आत्मा हे म्हणत असतो, कारण त्यात तिथपर्यंत जप गेलेलं नाही अजून, त्यामुळे आतून आत्मा हे म्हणत असतो, मी खूप ग्रेट भक्त आहे. तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काय सेवा करता प्रभूजी? आपल्याला बोलायचं अवघड होतं, अशा ठिकाणी बोलायचं काय? आणि हे खूप 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 डेंजरस असतं आपल्या भक्तीसाठी. आणि याच्याही पेक्षा डेंजरस अवस्था त्याच्या पुढे होते, आपण जर पुढच्या लेवलला जप करायला गेलो नाही तर, ती म्हणजे आपली श्रद्धा आणि विश्वास हळूहळू कमी होत जातो जपातला, भगवंतांमधला, या जपाच्या प्रक्रियेमधला, या भक्तीच्या प्रक्रियेमधला. आणि हा श्रद्धा आणि विश्वास कमी झालेला असला तरी आपण भक्तीमध्ये राहतो, फक्त आणि फक्त भौतिक उद्देशासाठी, लाभ, पूजा, प्रतिष्ठेसाठी. आता तुमच्या लक्षात आलं असेल की सगळीकडे इतके प्रायमरी लेवलचेच का भक्त दिसतात आजकाल आपल्याला, कारण हे कलियुगाचं लक्षण आहे. आणि म्हणूनच श्रील प्रभुपाद आपल्याला सांगतात, लवकरात लवकर या स्टेजवरनं बाहेर पडलं पाहिजे. पेट्रोल संपायच्या आत गिअर टाकून गाडी पुढे ढकलली पाहिजे. काल जसं मी म्हणत होतो, श्रील भक्ती सिद्धांत सरस्वतींनी ठाकूरांनी सांगितलं की तुम्ही याच लेवलला राहणार असाल तर मी उद्यापासून कुणाला दीक्षाच देणार नाही. प्रभुपाद देखील आपले सांगतात की या जन्मामध्ये कमीत कमी आपण मध्यम वाक किंवा पश्चंती वाक पर्यंत गेलं पाहिजे, कमीत कमी मध्यम अधिकारी लेवल पर्यंत गेलं पाहिजे, नाहीतर आपली प्रगती अजिबात होत नाही. पुढचा जन्म विसरून जावा तुम्ही. व्हेरी इम्पॉर्टंट, हे लक्षात घ्या. आणि मग आपण आता परत या प्रक्रियेकडे येऊया. जेव्हा बुद्धी
खऱ्या अर्थाने म्हणायला लागते की मला दुसरे काहीच प्लॅनिंग करायचं नाहीये, मला फक्त भगवंतांची सेवेचं प्लॅनिंग करायचंय आणि मनाकडून आणि इंद्रियांकडून भगवंतांची सेवाच करून घ्यायची, हाच मुक्तीचा मार्ग आहे. तेव्हा आपल्याला स्पार्क दिसायला लागतो. आणि आता जे पुढचं जे आहे, तुम्हाला एक आढळलं असेल या प्रेझेंटेशन मध्ये, इथे 3च दिलेत मी, परावाक दिलेलं नाही. का माहितीये? परावाक कुणाचा असतो? बुद्धीच्या पलीकडे कोण आहे? आत्मा, जो काय म्हणत आहे, मी ग्रेट होणार, मी ग्रेट होणार, मी ग्रेट होणार, माझ्याकडे सगळ्यांनी बघितलं पाहिजे, मला सगळ्यांनी ग्रेट म्हटलं पाहिजे. जेव्हा बुद्धी, मन आणि इंद्रिय हे शुद्ध जप करायला लागतात, शुद्ध भगवंतांचं नाम तिथपर्यंत पोहोचतं, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तेव्हा आत्मा दाबला जातो या सगळ्यांनी. तो अजूनही थोड्याफार प्रमाणात म्हणत असतो, मला श्रेष्ठ व्हायचं आहे, पण हे माझं शरीर होऊ देत नाही. परंतु एक दिवस तो शरण येतो आणि म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला जशी सेवा करायची आहे तशी मी पण करायला तयार होतो. त्याला आणावं लागत नाही, बुद्धीला आणावं लागतं, मनाला आणावं लागतं, जिभेला आणावं लागतं, परंतु त्या परावाकला आणावं लागत नाही. कारण परावाक हा दिव्य आहे, तो फक्त भ्रमित झालेला या वरच्या 3 लेअरनी. हे वरचे 3 लेअर शुद्ध झाले की तो आपोआप शुद्ध होतो आणि त्या दिवशी आपल्याला स्पार्क दिसतो. आणि तो स्पार्क म्हणजेच भगवान श्रीकृष्ण स्वतः दिसतात आपल्याला फेस टू फेस. परंतु असं दिसून निघून जातं. बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये असं होतं ऍक्च्युली. तुम्हाला ते सांगणार नाहीत किंवा ते सगळ्यांनाच त्याचा अनुभव एकाच पद्धतीने येतो असं नाही, परंतु होतं. जो कोणी शुद्ध भावनेने जप करतो त्याला या जन्मामध्ये हे बघायला मिळतं, गॅरंटीड. आपल्या पण जीवनात कधी कधी तसं होतं. मग आपण विचार करायला लागतो, अरे जपाचा काय अनुभव आलेला त्या दिवशी, परत तेच करायला पाहिजे. काय करत होतो आपण? परंतु अजूनही आपण शुद्ध झालेले नसतो, त्यामुळे आपण विचार करा काय झालेलं त्या दिवशी, भगवंत कसे काय दिसले होते. बहुतेक गोविंदामधला पिझ्झा खाल्लेला त्यामुळे, बहुतेक पुण्याला गेलतो त्यामुळे, बहुतेक या भक्ताच्या संघामध्ये होतो म्हणून, बहुतेक भगवंतांचं खऱ्या अर्थाने मी हे सत्य काम केलं, शिला प्रभुपादांचं खऱ्या अर्थाने मी सेवा केली म्हणून असेल. मग आपण हे शोधून काढलं पाहिजे की हा स्पार्क कुठून आलेला. कारण भगवंत इथे याच्या पुढची स्टेज काय सांगतात, स्पार्क दिसला की शांत बसायचं नाही. दिसले भगवान म्हणून शांत बसायचं नाही, कारण परत दिसणार नाही. हे नारद मुनींच्या जीवनात पण झालं ऍक्च्युली. तुम्ही भागवतांचा पहिला स्कंद वाचला असेल तर नारद मुनींना पण हे भगवंत असे एका क्षणासाठी दिसतात आणि निघून जातात. नारद मुनी कुठे गेले, काय होतं ते. परंतु तो एक स्पार्क इतका महत्वाचा असतो की भौतिक जगातला आपल्याला त्यानंतर काहीही आवडायला लागत नाही, पूर्णपणे आपण विरक्त होतो. ते भगवंतांचं एक क्षण, एक निमिष, क्षण पण नाही, एक निमिषासाठी भगवंतांचं जे दर्शन असतं ते इतकं पॉवरफुल असतं की या भौतिक जगाशी आपला संबंधच राहत नाही. नारद मुनींनी पण खूप प्रयत्न केला, इथे जाऊन बघू का, तिथे जाऊन बघू का, काय केलं होतं मी, कसं काय दिसले. भगवंत नुसत्या ध्वनीच्या स्वरूपात परत येतात आणि नारद मुनींना सांगतात, अजूनही तू शुद्ध झालेला नाही आहेस, अजून तुला भरपूर शुद्धतेवरती काम करायचंय, त्यानंतर मी तुला पूर्णपणे दिसेन. आपली पण अवस्था तशीच होते. आणि म्हणून मग त्यानंतर भगवंत आपल्याला सांगतात, जे पहिल्यांदा आपण वाचलं की नाही त्याच्याकडे येऊया, म्हणजे तुम्हाला कळेल. काय म्हणतात भगवंत, जळत्या लाकडाच्या काड्या जोमाने एकत्र घासल्या जातात तेव्हा हवेच्या संपर्कात उष्णता निर्माण होते, मनामध्ये वाटायला लागतं, येस भगवंतांची सेवा केली पाहिजे, ही उष्णतेची स्टेज आहे. त्यानंतर घासतच बसायचं, मग त्यानंतर अग्नीची ठिणगी दिसते, बुद्धीला वाटायला लागतं भगवंतांची सेवेचं प्लॅनिंग केलं पाहिजे. आणि मग एकदा आग पेटली की त्याच्यावरती तूप टाकलं पाहिजे, आत्म्याने पूर्णपणे त्याच्यामध्ये झोकून दिलं पाहिजे, मग भगवंत पूर्णपणे दिसायला लागतात आपल्याला. आणि हे कष्टाचं काम आहे. दुर्दैवाने हे उदाहरण जे आहे ते थोडस न समजण्यासारखं आहे, कारण आजकाल कोणी असं करत नाही, परंतु लहानपणी आपण केलेत, घासून बघितलंय हो की नाही. ऍक्च्युली उष्णता येण्यापूर्वी पण एक गोष्ट होते, काय माहितीये तुम्हाला काय होते,
धूर यायला लागतो थोड्याफार प्रमाणात, है नाही? आणि घासत बसावं लागतं, घासत बसावं लागतं, घाम येतो, पूर्ण घासून घासून घाम आलेला असतो, धूर यायला लागतं, धूर डोळ्यात जायला लागतं, तरीही घासायचं. त्यामुळे पहिले हे जे स्टेजेस आहेत, नुसतं तोंडाने जप म्हणायचं, मन आणि बुद्धी त्यात नाही आहे, हे खूप कष्टदायक आहे स्टेज. जोपर्यंत ठिणगी दिसत नाही तोपर्यंत कष्टदायक. म्हणून पण या स्टेजवर जास्त दिवस राहायचं नाही. कष्टाचं काम आहे, कष्ट मात्र केले पाहिजे. भगवंतांची सेवा करायची म्हणजे त्याच्यात मागे पुढे बघून चालत नाही. शिला जीव गोस्वामी शिला विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात, हा धूर म्हणजे त्या लाकडामध्ये जी एनर्जी आहे ती, म्हणजे त्या हरे कृष्ण महामंत्रामध्ये जे भगवान आहेत ते बाहेर येऊन दिसणार आहेत आपल्याला. लाकडामध्ये ही एनर्जी असते का नाही, भगवंत म्हणतात भगवद्गीतेमध्ये, लाकडामध्ये जी एनर्जी असते ती फक्त बाहेर येते. तसंच हरे कृष्ण मध्ये भगवान आहेत, ते फक्त बाहेर येऊन आपल्याला दिसतात. परंतु ते दिसायच्या आधी सगळे अनर्थ आपल्या मनातले जावे लागतात. ते धूर असतं, त्या धुराच्या रूपामध्ये सगळे अनर्थ निघून जातात, मग ठिणगी दिसायला लागते. सगळे अनर्थ गेले पाहिजेत. फसवेगिरीची वृत्ती, अभिमान, गर्व, दंभ सगळं गेलं पाहिजे. मग भगवंत असे क्षणासाठी स्पार्क प्रमाणे दिसायला लागतात. आणि मग त्याच्यावरती या स्टेजला आल्यावरती थांबायचं नाही. इतकं घासून 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 एक ठिणगी दिसली, बाज मला नाही. भगवंत काय सांगतात, त्याच्यावरती तूप होता, मोठ्या अग्नीमध्ये त्याचं रूपांतर होऊ दे. दिसले पाहिजेत भगवंत. मग काय, मग थांबायचंच नाही, सेवाच सेवा करायची. भगवंत दिसल्यावरती कोण थांबतो? खरोखरचे भगवंत दिसल्यावरती त्यांची सेवा करायला आपण काय पूर्णपणे तयार असलं पाहिजे. आणि त्या स्टेजला गेल्यानंतर आपण पूर्णपणे मुक्त होतो. जरी या भौतिक जगात असलो, जरी या भौतिक शरीरात असलो, तरी आपण पूर्णपणे मुक्त होतो. मग आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही या जगामधून मुक्त होण्यासाठी. कारण भगवंत स्वतः आपल्या डोळ्यासमोर असतात. तिथून परत येत नाही माणूस. यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम, भगवंत म्हणतात. यद्गत्वान निवर्तन्ते, तिथून परत यायला लागत नाही. ते माझं धाम आहे. ज्याला पुन्हा हे शरीर धारण करावं लागत नाही, तो माझ्याकडे येतो. ही अवस्था त्याच्यानंतर प्राप्त होते. तर हे आहे हरे कृष्ण महामंत्र. हे लॉजिक तुम्ही सायंटिफिकली जर लक्षात घेतलं आणि याच्यावरती डेली तुम्ही जर काम केलं, 100% तुम्हाला भगवंत या जन्मामध्ये दिसणार. हे भागवतमचा प्रॉमिस आहे आपल्याला. भागवतम म्हणजे स्वतः भगवान आहेत, भगवंतांचं प्रॉमिस आहे. आणि हे श्रीमद भागवतम मध्ये ऍक्च्युली वेगवेगळ्या स्कंदामध्ये दिलेलं आहे, परंतु प्रभुपादांच्या कृपेने, आपल्या पूर्व आचार्यांच्या कृपेने आपल्याला हे समजून घेता आलं. त्यामुळे पूर्णपणे आपण हा प्रयत्न केला पाहिजे. या स्टेजला आपल्याला राहायचं नाहीये. आपल्याला मन पण याच्यामध्ये आणायचं आहे, बुद्धी पण आणायचं आहे. आता याच्यामध्ये कुठे शरीर आला का बघा? शरीर कुठे आलं का याच्यामध्ये? बऱ्याचदा जेव्हा मनाला, बुद्धीला याच्यामध्ये आणायचा प्रश्न येतो, तेव्हा लगेच आपण रडायला लागतो. प्रभूजी, माझ्या हातनं काय सेवा होणार आहे? मी तर आता म्हातारा झालेलो आहे, मी तर आता हे आहे. अरे, इच्छा महत्वाची असते, भाव महत्वाचे असतात. भाव पण उत्पन्न करायचे नाहीत आपल्याला. मनाला आणायचंच नाहीये त्याच्यामध्ये, मुद्दामून आणायचं नाहीये, हो की नाही? तर अशा प्रकारे आपली गुंतागुंत ही या हरे कृष्ण महामंत्राने आपण सोडवू शकतो आणि आपण मुक्त होऊ शकतो. हे जपामागचं लॉजिक आहे. हरे कृष्ण. बरेच दिवस हा क्लास घ्यायचा, हे थोडक्यात मी बऱ्याच क्लासेसमध्ये सांगायचो आणि बरेच दिवस सगळ्यांची ही विनंती होती की हा क्लास घ्या, परंतु ते कधी जमलं नाही. परंतु तुमच्या सगळ्यामुळे आज ते शक्य झालं. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम प्रभू. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम.
हरे कृष्ण महामंत्रामध्ये तुम्ही हरेचं सांगितलं, कृष्णाचं सांगितलं, रामचं पण सांगितलं. मग रामाचं आपण इमॅजिन केलं तर ते चालेल का? बुद्ध राम, श्रीराम. कृष्ण राम दोन्ही एकच आहे ऍक्च्युली. तरी एक असं तर लीला अवतार आहेत ना ते, म्हणजे कसं म्हणजे पण म्हणून तर ते वेगळं पण मंत्रामध्ये म्हणतो का मग आपण? प्रभुपाद आपल्याला सांगतात आपले आचार्य की हरे कृष्ण महामंत्रामधला राम जो आहे तो बलराम आहे, रामचंद्र नाही. बलरामजींचं नाव आहे राम. बलरामजींना देखील बऱ्याचदा राम म्हणूनच म्हटलं जातं. आणि प्रभुपाद आपल्याला सांगतात की तुम्ही राम, कृष्ण, नृसिंह, वराह, वामन कुठल्याही अवतारावरती ध्यान करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. कुठल्याही अवतारावरती आपण ध्यान करू शकतो. परंतु आता मागच्या 1.5 तासामध्ये तुमच्या लक्षात आलेलं असेल की ध्यान महत्वाचं नाही, सेवा महत्वाची आहे. सेवा करायची इच्छा नसेल तर त्या ध्यानाला काही अर्थ नाही. सेवेवरती ध्यान केलं पाहिजे आपण की मी सेवा कशी करू, कशा पद्धतीने मी माझं संपूर्ण सर्वस्व, माझं संपूर्ण अस्तित्व भगवंतांना अर्पण करू शकतो, याच्यावरती आपण ध्यान केलं पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. फार टेक्निकली तर समजलेलं आहे, पण ते शेवटचं जर तुम्ही जे म्हटलं आत्मा हा हे करत असतो थोडक्यात प्लॅनिंग, मला हे पाहिजे ते आनंद, तो पण एक आनंदाच्या शोधात पण स्वतःचा स्वार्थच असतो त्याच्यामध्ये. तो आनंद काही काहींचे वाईट विचार असतात, दुसऱ्याला फसवून. काही लोकांचं कसं दुसऱ्याला न फसवता आपण आनंद घेतात, ते आपल्या कष्टाने कमाई वगैरे वगैरे वगैरे. ते तुम्ही जे म्हणता आत्मा कायम आनंदामध्येच असतो, बरोबर, तो आनंदच शोधत असतो. ते तरी पण तो आपण आता हा महामंत्र म्हणतो तो स्वार्थच झाला. पण भगवंतासाठी आनंद बघायचा आता ते थोडं कन्व्हर्शन फार अवघड आहे. आपण तर आम्ही सगळे फर्स्ट लेवलला आतापर्यंत आणि ते कालच्या तुमच्या काय म्हणतात त्याला वैष्णव आचरणाने आम्हाला आता आम्ही कुठं उभं कळालं, आम्ही 20-30% पण नाही युद्ध. ते जरा आता पहिलं आपल्याला ते साधना व्यवस्थित करायला लागेल. इच्छा तर व्हायला पाहिजे ना, मनापासून सेवा करा. तुला मंत्र पण महत्वाचं आहे. उगाच बळबळ आपण करायचे, दाखवायला तर करायचं नाही, मनापासून वाटलं पाहिजे. येस, हे संपूर्ण भौतिक अस्तित्वच कॉम्प्लिकेटेड आहे, परंतु ज्ञानाचा उपयोग हा मोटिवेशन, उत्साह निर्माण करण्यासाठी करायचा असतो. ज्ञानाचा उपयोग हा निरुत्साही होण्यासाठी कधीच करायचा नसतो. एखादी गोष्ट कळाली की ही शिडी वापरून मी या विहिरीतून बाहेर पडू शकतो, अंधकूपातून, या डार्क पूर्ण अंधकारमय अशा विहिरीतून बाहेर पडण्यासाठी ही शिडी आहे, हे समजल्यानंतर अरे बापरे किती मोठी शिडी आहे म्हणून काही अर्थ नसतो. आनंद झाला पाहिजे उलट आपल्याला, अरे यस सापडली मला शिडी. त्यामुळे पहिल्यांदा निगेटिव्ह विचार बंद केला पाहिजे की हे कठीण आहे, हे अवघड आहे. दुसरा पर्याय नाही हे लक्षात ठेवा. बरोबर, यथाशक्ती तर आहे चालू, प्रयत्न कधीच सोडणार. काही लोक गाडी स्टार्ट करून बरेच वर्ष तिथेच गाडीमध्येच बसून राहतात. काही लोक गाडी स्टार्ट केल्या पहिला गिअर टाकतात. हे सगळं आपल्या इच्छेवरती अवलंबून आहे. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, आपण ज्यावेळी ध्यानपूर्वक जप करत असतोय त्यावेळी काही वेळेला आपलं मन भटकतं, वेगवेगळ्या विचित्र घटना मागे घडलेल्या आहेत किंवा काहीतरी विचित्र घटना आपल्या डोळ्यासमोर येत असते, ते आठवत असते, जप करता ते आठवत असते. म्हणजे असं का होतंय काय? कारण हे अनादि अनंत काळाचे संस्कार असतात. संस्कारचा अर्थ असतो प्रोग्रॅमिंग. हे जसं मी मगाशी म्हणालो की आपण जो पहिला श्लोक वाचला तो 3ऱ्या स्कंदातला भगवान श्री कपिल देवानी सांगितलेला आहे, ज्याला सांख्य तत्वज्ञान म्हटलं जातं. आणि या सांख्य तत्वज्ञानामध्ये मन
अख्खं डिटेलमध्ये समजावून सांगितलेलं आहे मन असतं काय नेमकं. ऍक्च्युली मन एकटं नसतं, मनाचे पण 4 थर असतात. मनाचे असे 4 थर असतात. त्याच्यामध्ये चित्त येतं, हे काय दुसरी नावं देखील विसरलो मी. आणि या सगळ्यांची कामं अशी असतात की हा एकच जन्म नव्हे तर अनादि अनंत काळाच्या जन्मातलं सगळं रेकॉर्डिंग करून ठेवणे. जसं आपण फोनवरती फोटो काढून ठेवतो, व्हॉट्सअपचे मेसेज सेव्ह करून ठेवतो, कम्प्युटरच्या हार्ड डिस्कवरती सगळं ठेवतो. याच्या लग्नाची फाईल, त्याच्या लग्नाची फाईल, याची फाईल, त्याची फाईल. आणि मग जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ती फाईल शोधून काढतो. हे मनाचं काम, मेन काम असतं. हे कॉम्प्युटरमध्ये किंवा आपल्या फोनमध्ये मेमरी किती असते? आजकाल 256 GB वगैरे 1 TB वगैरे मेमरी येते. परंतु मनाची मेमरी अनलिमिटेड असते. अनादि अनंत कालापासून याच्यावरती स्टोअर केलेलं असतं सगळं. आणि बुद्धीचा उपयोग करून मन ठरवत असतं की आता जे मी बघतोय त्याचा मी मागे जे स्टोअर केलंय त्याच्याशी काही संबंध आहे का, त्याच्यामध्ये मला सुख मिळालेलं का. कारल्याची भाजी नको, गुलाबजामुन येस पाहिजे. हे मनाचं मेकॅनिझम कंटिन्युअसली चालू असतं. मनाचं हे जे मेकॅनिझम आहे कंटिन्युअसली चालू असतं. याच्यामध्ये 4 स्टेजेस असतात. खूप छान समजावून सांगतात कपिल देव. ऍक्च्युली त्याला सांख्य तत्वज्ञान म्हणतात. एकाचं काम असतं स्टोअर करून ठेवणे, एकाचं काम असतं माझ्याशी संबंधित आहे की नाही ते बघणे. मग नेक्स्ट मनाचं काम असतं माझ्याशी संबंधित असेल तर ते मी मिळवणार कसं. आणि मग नेक्स्ट मनाचं काम असतं त्याच्यावरती काहीतरी काम केलं पाहिजे. तर या प्रक्रिया ही याची बेसिक सुरुवात असते हे सगळं स्टोअर करून ठेवणे. आपले जे अनुभव असतात की आज मला हा व्यक्ती भेटला त्याच्यामुळे मला आनंद झाला, हे लगेच स्टोअर करून ठेवलं जातं. रेकॉर्ड. गुलाबजामुन खाल्ला, खूपच सुंदर होता, रेकॉर्ड. कारलं खाल्लं, नको, रेकॉर्ड. आणि मग ते रेकॉर्ड केलेलं सगळं परत आपण बघत असतो एक दिवस निवांत मध्ये बसून जप करताना. विशेष करून जप करताना टाइम मिळतो मनाला सगळं रेकॉर्ड केलेलं बघायला. हा प्रॉब्लेम असतो. मग आता हे बदलायचं असेल तर काय करायला लागेल, कोण सांगेल? मनाला चांगल्या गोष्टी रेकॉर्ड कराव्या लागतील मला. एक्झॅक्टली. ज्यालाच आपण रोजच्या भाषेमध्ये देखील आपण घरामध्ये ही चर्चा करत असतो. चांगले संस्कार झाले पाहिजेत, चांगले संस्कार झाले पाहिजेत, चांगले संस्कार म्हणतो की नाही आपण. याचाच अर्थ असतो चांगलं रेकॉर्डिंग झालं पाहिजे मनावरती. आता सध्या काय झालंय, बरेच अधर्म वाढल्यामुळे रेकॉर्डिंग मनाचं सगळं वाईटच होत चाललंय. बाहेर गेलो रस्त्यावरती बाईचं चित्र दिसतो, बॅटरी विकायला बसले, कार विकायला बसले, हे नाही, पैंजण महोत्सव, या सराफाची ऍड, त्या सराफाची ऍड, फोन उघडला व्हॉट्सअपवरती ऍड, फेसबुकवरती ऍड, हे सगळं मनामध्ये रेकॉर्ड होत असतं. सुंदर दागिने, सुंदर साडी, बेल्ट, सुंदर गाडी, सुंदर पत्नी, हे सगळं रेकॉर्ड. आणि हे ह्या ज्या मनाला मिळालेलं हे रेकॉर्डिंग आहे हे थांबवलं पाहिजे आपण. कसं थांबवणार? एकदा समजलं आपल्याला की थांबवलं पाहिजे. कसं थांबवणार? शुद्ध भक्तांचा संघ कंटिन्युअसली केला पाहिजे आणि त्या भक्तांच्या संघामध्ये नवीन रेकॉर्डिंग सुरू केलं पाहिजे. मग ते नवीन रेकॉर्डिंग आठवायला लागतं. आता आपलं रेकॉर्डिंगच सगळं चुकीचं आहे की नाही. आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे काहीच माहिती नव्हतं. माझी तर अवस्था तशीच होती, काहीच माहिती नव्हतं. आणि बऱ्याचदा सुरुवातीला जप करताना पिक्चर मधले गाणे आठवायचे. कारण तेच रेकॉर्डिंग करून ठेवलंय आपण, है की नाही. शाहरुख खानचे गाणे आठवायचे. मनाचं कामच ते असतं. ह्याच्यावरती आपल्याला आपल्या वयाच्या लोकांना हे थोडंसं कष्टाचं काम आहे, परंतु शुद्ध भक्त शोधले पाहिजेत. त्या शुद्ध भक्तांचा संघ कंटिन्युअसली केला पाहिजे. त्या कंटिन्युअस संघामध्ये कंटिन्युअसली भगवंतांची सेवा केली पाहिजे. चांगलं रेकॉर्डिंग, चांगलं काय म्हणतात त्याला, इम्प्रेशन्स आपल्या मनावरती पाडले पाहिजेत आणि मग ते आठवत राहतील आणि मग ते आपल्या मनाला असं भटकू देणार नाही. आणि विशेष करून आपल्या लहान मुलांना आतापासूनच चांगलं रेकॉर्डिंग सुरू करायचं. त्यांचं बंद करा, मोबाईल पूर्णपणे बंद करा, पूर्णपणे 100% बंद करा.
हे तुम्हाला चेष्टा वाटते काही काही आई वडिलांना, चालू दे प्रभूजी 2 मिनिटासाठी काय होत नाही, पण हे याचे परिणाम असे होतात. हे तुमचा पेन ड्राईव्ह खराब होईल, तुमच्या मोबाईलची मेमरी खराब होईल, परंतु मनाचे जे रेकॉर्ड केलेली मेमरी असते ती कधीच खराब होत नाही. अगदी 2 वर्षाच्या मुलांनी जे बघितलेलं असतं मोबाईलमध्ये ते त्याच्या मेमरीमध्ये त्याला 20व्या का 40व्या वर्षी पण आठवणार आहे. त्या स्वरूपात आठवणार नाही, परंतु ते आठवणार. एवढं पॉवरफुल मशीन आहे हे आपली बॉडी. म्हणजे त्याला तुम्ही साधं सोपं समजू नका, लाईट मध्ये घेऊ नका. लहान मुलांचे संस्कार, त्यांच्या मनाचं रेकॉर्डिंग आतापासूनच चांगल्या दृष्टीने करायला सुरुवात करा. आई वडील म्हणून हे तुमचं कर्तव्य आहे. हे खूप महत्वाचं आहे. म्हणून भागवतमचं वाचन खूप महत्वाचं आहे. हे खूप छान समजावून सांगतात भगवान कपिल देव. तर मनामधले हे रेकॉर्डिंग पुसून टाकू शकत नाही आपण, परंतु रेकॉर्डिंग करू शकतो, हो की नाही? हे आता हे रेकॉर्डिंग लोकांना करणार नाही. पूर्वीच्या काळात सगळं व्हीसीआरच्या टेप मध्ये असायचं, आणि एखादं गाणं आपल्याला आवडलं नाही की आपण काय करायचो, कॅसेट वरती नवीन रेकॉर्डिंग घालून आणायचो, रेकॉर्ड करून आणायचो. पूर्वी घरात रेकॉर्ड पण करता येत नव्हतं, रेकॉर्डिंग स्टुडिओ असायचे. आपण तिथे घेऊन जायचो, हे 5 गाणी ह्याच्यावर रेकॉर्ड करून द्या. पूर्वीचं सगळं पुसलं जाणार बरं का, तो आपल्याला म्हणतो, वॉर्निंग देतो, पुसी दे हो, आमच्या चुलत्याचं लग्नाचं रेकॉर्डिंग आहे त्याच्यावरती, कोण बघणार आहे ते आता, हे नवीन घाला त्याच्यामध्ये. तर आपण अशा प्रकारे नवीन घालायला सुरुवात केली पाहिजे. आणि हे शुद्ध भक्तांच्या संघामध्ये केलं पाहिजे. पुन्हा त्याच्यामध्ये वाईट घालायचं काम करू नका. आतापर्यंत केलंय, भरपूर केले, हे लक्षात ठेवा. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. प्रभूजी, तुम्ही आज कशा प्रकारे ध्वनी आपल्याला अडकवतो, म्हणजे ध्वनीपासूनच सगळं निर्माण होतं, ध्वनीपासूनच नष्ट होतं, ध्वनीच अडकवतो आणि ध्वनीतूनच आपण सुटू शकतो. हे म्हणजे आजपर्यंतच्या जे लेक्चर ऐकले त्याच्यामध्ये खूप सुंदररित्या सायंटिफिक रित्या तुम्ही आणि स्लाइड शोचा उपयोग करून आम्हाला खूप छान प्रकारे हे समजून सांगितलं. तर त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद प्रभूजी. आणि त्याचं श्रेय पण तुम्ही आम्हाला दिलं की तुम्हाला नाही घेतलं, हे तुमच्या प्रयत्नामुळे झालं. त्याच्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. हे सगळं श्रेय जातं परमपूज्य भक्ती विज्ञान महाराजांना, स्वामी भक्ती विज्ञान गोस्वामी महाराज. ऍक्च्युली त्यांचे 5 लेक्चर आहेत त्याच्यावरती, तुम्ही ते डिटेलमध्ये ऐका, इंग्लिशमध्ये आहेत दुर्दैवाने. आणि खऱ्या अर्थाने याचं सगळं श्रेय जातं शिल प्रभुपादांना. शिल प्रभुपाद नसते तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी काय काय सांगितलं आपल्याला कळालंच नसतं. त्या जो तात्पर्य आहे 11व्या स्कंदातला, त्या तात्पर्याची सुरुवातच शिल प्रभुपाद करतात सांगायला. शिल विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर याच्यावरती हे सांगतात. आपण फक्त मेसेंजर आहोत प्रभुपादांचे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. हरे कृष्ण.